आपण सुरू करतो, जेव्हा कुठलंही पवित्र कार्य आपण सुरू करतो तेव्हा आपण परमेश्वराकडे निर्विघ्नतेसाठी प्रार्थना करतो की माझी उपासना, माझी साधना हे निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि कुठलंही त्याच्यामध्ये अडथळा नको येऊ दे. तर यासाठी केली जाते आणि सुरुवात जेव्हा चांगली असते तेव्हा त्याचा जो पूर्ण फलित आहे किंवा त्याचं जे ध्येय आहे ते आपल्याला निश्चितपणे प्राप्त होतं. तर मी आधी मंगलाचरण करते. तुमच्याकडे जर आता तर तुमची पहिली लेवल आहे, पण त्याच्यात जो उपोद्घात म्हणून मराठी पुस्तक आहे इस्कॉनचं, तर त्याच्या उपोद्घातामध्ये ही सर्व प्रार्थना आलेली आहे. तर तुम्ही ऐका आणि मग नंतर जेव्हा ती असेल तुम्हाला ओळखीचीच होऊन जाईल आणि मग नंतर जेव्हा तुम्ही पुस्तक उघडून पाहाल तेव्हा तुम्हाला तुमच्या ओळखीची प्रार्थना तुमच्या नजरेसमोर दिसेल. आणि लक्षात घ्या, आपण कुठलंही काही म्हणतो आपली वाणी शुद्ध असणं खूप आवश्यक आहे. आपण जे काही बोलतो ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. भले तुमचे उच्चारण कदाचित शुद्ध नसतील पण मनामध्ये भक्तिभावना असली पाहिजे. आता आपण संस्कृत भाषेचं उदाहरण घेऊया. संस्कृत भाषा अशी गिरवाण भाषा आहे, ती अत्यंत प्राचीन भाषा आहे आणि तिच्या उच्चारणाला खूप महत्व आहे. आणि त्याच्यातही ऱ्हस्व, दीर्घ आणि प्लुत हे तीन, आपण एखादी गोष्ट बोलतो त्याला एक लय असते आणि त्या लयेमुळे त्याची जी मंत्र शक्ती आहे त्याची निर्माण होते. म्हणून त्याच्यामध्ये आपण एक साधं कुठलाही जरी आता ओम नमो भगवते वासुदेवाय हे जरी नुसतं म्हणायचं झालं तरी त्यातले ऱ्हस्व कुठे किती आहे, दीर्घ कुठला आहे, त्याच्यात अवग्रह आला आहे का, तर या सगळ्या गोष्टी आधी पाहायच्या. आणि जेव्हा आपण ऱ्हस्व उच्चार करतो तेव्हा एक चुटकी, त्याला एक मात्रा म्हणतात, एक चुटकी वाचवायला जेवढा वेळ लागतो तेवढा काय तुम्हाला ऱ्हस्व स्वराच्या उच्चारणाला लागला पाहिजे. आणि दीर्घ जो स्वर असतो त्याला बरोबर दुप्पट काय लागतो. म्हणजे तुम्ही अ म्हटलं तर आ, ई म्हटलं तर ई, उ म्हटलं तर उ. तर अशा रीतीने तर या उच्चारणाला का महत्व आहे, तर आपण एखाद्या लयीमध्ये जेव्हा पुन्हा पुन्हा म्हणतो किंवा काही मंत्र म्हणतो, कारण ही मंत्रांची माळा आहे भगवद्गीता, तर त्यातनं शक्ती निर्माण होते. भले ती आपल्याला दिसत नसली तरी आपल्यावरही त्याचा परिणाम होतो आणि बाह्य वातावरणावरही परिणाम होतो. त्यामुळे ऱ्हस्व दीर्घ उगाचच दिलेले नाहीयेत. आपण मोनोटोनच म्हणायचं नाहीये. तर आपण म्हणताना सुरुवातीला कदाचित कठीण वाटेल पण जसं सवय होईल तसं आपोआपच आपले उच्चारण शुद्ध व्हायला लागतात. मी आधी कशाला प्रस्तावना करतेय, कारण आता मी जे मंगलाचरण म्हणणार आहे ते तुम्ही ऱ्हस्व दीर्घनुसारही म्हटलं पाहिजे. आणि जिथे अवग्रह असतो तिथे त्या अवग्रह आहे, जो कोणी ऐकतोय त्याला कळलं पाहिजे की कुठला श्लोक आहे, त्याच्यामध्ये काय काय आलंय, कुठले ऱ्हस्व आहेत, कुठले दीर्घ आहेत, ते ऐकूनही समजलं पाहिजे. एवढी शुद्ध भाषा हवी. तर त्या हिशोबाने मी बोलणार आहे. तर मी आधी ह्याच्यासाठी सांगते की मग तुम्ही ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. या जरी आता छोट्या गोष्टी वाटत असल्या तरी हा मूळ पाया आहे संस्कृत भाषेचा. तर मी आता आधी मंगलाचरण म्हणते, मग त्यानंतर आपण आजच्या अध्यायाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी
गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे रामा राम रामा हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. सर्वप्रथम मी श्री श्री राधा गोविंद यांच्या श्रीचरणी प्रणाम करते. आपण सर्वजण करूया त्यांची भक्ती प्राप्त व्हावी म्हणून. त्यानंतर श्रील प्रभुपाद ज्यांचा आपण आता ज्या पुस्तक ग्रंथाचा अभ्यास करतो, तर श्रील प्रभुपादांनी लिहिलेला हा ग्रंथ आणि त्याच्यावर भाष्य लिहिलंय आणि सोपेपणाने अर्थ समजावलाय. कारण कसं आहे की आपण जेव्हा एखादं पुस्तक वाचायला ग्रंथ वाचायला घेतो, तेव्हा ग्रंथ वाचायला सुरुवात केल्यावर जर आपल्याला पहिलंच वाक्य कठीण वाटलं तर आपण एक दोन वाक्य वाचून ते ग्रंथ वाचायचं सोडून देतो. पण जर तो सोपेपणाने अर्थ समजला तर आपल्याला वाचायलाही आनंद मिळतो आणि आपण तो ग्रंथ पूर्ण वाचून संपवतो. तर यासाठीच भगवद्गीता सोपी वाटावी, प्रत्येकाला ती समजावी, तर यासाठी त्यांनी भक्ती वेदांत भाष्य असं लिहिलेलं आहे. तर आपण आता त्याचा संपूर्ण अभ्यास नाही करत आहोत, पण प्रत्येक लेवलवर आपण त्याचाच अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला आपण एक घोषवारेने जाणून घेणार आहोत की प्रत्येक अध्यायात काय आहे. तर श्रील प्रभुपादांनी इतक्या सुंदररित्या आणि इतक्या सोपेपणाने सांगितलंय की आपण सर्वजण त्यांना प्रणाम करूया, की त्यांच्यामुळेच आपल्याला हा अभ्यास करायला मिळतोय. श्री श्री नामानिष्ठदास प्रभूजी इस्कॉन बँगलोरशी आपण सर्वजण जोडलेले आहोत. तिथे कुलाई येथे एक सुंदर मंदिर आहे आणि त्या मंदिराचे अध्यक्ष हे नामानिष्ठदास प्रभूजी अत्यंत उच्च शिक्षित आहेत. त्यांनी आय आय टी कानपूर मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती आणि अत्यंत ते उच्च पदावर होते. पण त्यांनी नंतर आपलं पूर्ण जे आयुष्य आहे ते श्रीकृष्णाच्या सेवेसाठी वाहून घेतलं आणि ते अध्यक्ष म्हणून सर्व विविध स्तरावर काम करतात. जर तुम्ही या वेबसाईटशी जर जोडले गेला तर तुम्हाला कळेल की इथे वेगवेगळे कोर्सेस पण आहेत. ते नामानिष्ठदास प्रभूजींनी सुरू केले. सात्विक अन्न कसं बनवायचं, मृदंग कसा वाजवायचा, किंवा असे अनेक श्लोकाचं पठण कसं करायचं, किंवा कुठलंही पुस्तक हे प्रत्येकाला ऑनलाईन अवेलेबल आहे. तर तुम्ही आमच्या वेबसाईटवर गेला तर प्रभूजींनी किती कार्य करून ठेवले तुमच्या लक्षात येईल. तर त्यांना प्रणाम केलाच पाहिजे. तर आपण सर्वजण त्यांना प्रणाम करूया. त्यांच्यामुळेच आपण सर्वजण ह्या ऑनलाईन अभ्यासक्रम करतो आहोत. तर कृतज्ञता नेहमीच आपण प्रदर्शित करायला हवी. त्यानंतर आमच्या अन्वया माताजी आहेत, पूजा राखे माताजी आहेत, मनीषा माताजी आहेत, मुग्धा माताजी आहेत, कार्तिकी माताजी आहेत. आधी फक्त वेगवेगळ्या भाषांमध्ये होतं, मराठीत नव्हतं. पण यांनी खूप प्रयत्न केले आणि मग सर्वांना मराठी भाषेतून शिकता यावा. कारण आपल्या मातृभाषेतून शिकतो तेव्हा आपल्याला पटकन ती आपण विचारत्या भाषेत करतो, त्यामुळे आपल्याला पटकन समजतं. म्हणून त्यांनी खूप प्रयत्नांनी पीपीटी तयार केल्या आणि म्हणून त्यांच्या प्रयत्नामुळेच आपण आता मातृभाषेत. कारण मी हिंदीतून शिकले आता, म्हणजे आता मी मराठीशी जोडले असले तरी माझा अभ्यास सगळा हिंदीतून झालाय. तर तो थोडा फरक पडतो म्हणजे हिंदीतनं शिकण्यामध्ये. तर त्याच्यामुळे आता मराठी भाषेत झाल्यामुळे आपण सहजपणे अभ्यास करतो आहोत आणि आपले विचारही उत्तमरित्या मांडू शकतो. तर यांना सर्वांना आपण आधी प्रणाम करूया. आपल्या वैष्णव सर्व भक्तांचं मी स्वागत करते, आपणाला प्रणाम करते. तुम्ही आपला 1 तासाचा मौल्यवान वेळ देऊन इथे उपस्थित झाला आहात. आणि मी माझे जे को होस्ट आहे योजना माताजी, रश्मी माताजी, त्या सर्वांनाही मी प्रणाम करते. आणि आपण आजच्या आपल्या अध्यायाला सुरुवात करूया. आजच्या अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. तर जर आपण भगवद्गीता पाहिली तर हे संपूर्ण आहे ते एक योगाचं शास्त्र आहे, योगशास्त्र. आपण जर त्याची पुष्पिका पाहिली, जेव्हा अध्याय संपतो, आता माताजींनी म्हटलं तेव्हा त्या पुष्पिका म्हणाल्या, ओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे. तर इथून याला पुष्पिका म्हणतात. याच्यामध्ये सारांशाने आलेलं आहे की भगवद्गीतेमध्ये काय आलंय, कुठलं शास्त्र आहे. शास्त्र या शब्दाचा जर आपण फोड केली तर शस आणि त्र यापासून तो उत्पन्न झालाय. जे शासन करतं आणि जे आपलं रक्षण करतं ते शास्त्र. तर असं जे शास्त्र आहे ते विविध शास्त्र आपण आतापर्यंत पाहिली आहे, पण आपण आता योगाचं शास्त्र पाहणार आहोत. आता योग म्हणजे काय, आता तुम्हाला माहिती असलेल्याच गोष्टी आहेत, पण आपण आता एखाद्या ह्याला सुरुवात करतोय तर काही बेसिक गोष्टी तरी नीट माहिती असल्या पाहिजे. यासाठी मी सांगते, तर ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. योग शब्द युज या धातूपासून बनलाय. योग याचा अर्थ दोन गोष्टी जोडल्या जाणं, म्हणजे भगवंतांशी जोडलं जाण्याचं हे जे शास्त्र आहे
त्याचा आपण अभ्यास करतोय. आता इथे जोडले आपण गेलेले नाही आहोत का? तर आपण जोडलेले आहोतच, प्रत्येक जण आपण त्यांच्याशी जोडलेले आहोत. पण असं असलं तरी आपण ते विसरून गेलोय. आपल्या प्रत्येक सुप्त प्रेम आहे भगवंतांबद्दल, पण हे सुप्त प्रेम आपण भगवद्गीतेने जागृत करणार आहोत. तर म्हणून या योगाच्या शास्त्राचा अभ्यास, भगवंतांशी जोडलं जाण्याचा अभ्यास करणार आहोत. आणि त्यानंतर ही काय आहे तर ब्रह्मविद्या आहे. बघा, विद्या म्हणजे ज्ञान. आपण जे ज्ञान, जी माहिती आपण गोळा करतो त्याला ज्ञान म्हणतात. आणि ही ब्रह्मविद्या, आता ब्रह्म म्हणजे काय तर ब्रह्माचे दोन अर्थ, एक आहे आत्मा आणि एक आहे परमात्मा. आणि आत्मा आणि परमात्मा असे आहेत की आतापर्यंत ही विद्या आपल्याला कोणीही दिलेली नाहीये. पण आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळं भौतिक जगातलं ज्ञान आहे. आणि आता आपण जो अभ्यास करतोय हे त्याच्या पलीकडे असलेलं आध्यात्मिक ज्ञान आहे. आणि ही जी ब्रह्मविद्या आहे, ब्रह्माला जाणून घेण्याची विद्या आहे. ब्रह्म म्हणजे आत्मा. आत्मा शब्द कसा बनला की जो आत असतो, आपल्या प्रत्येकाच्या आत असतो. आत्म्याला आपण पाहू शकत नाही कारण तो सूक्ष्म आहे. आणि तो आत्मन, आत म्हणजे तो प्रत्येक देह बदलतो, वेगवेगळ्या देहामध्ये प्रविष्ट होतो, म्हणून त्याला आत्मा असं म्हटलं जातं. आणि एक असा आहे जो सर्वांचं नियंत्रण करणारा परम सर्वोच्च आत्मा आहे, त्याला परमात्मा भगवान श्रीकृष्ण. तर अशा रीतीने ब्रह्मविद्येचा अभ्यास आपण करणार आहोत. आणि हा कसा आहे तर श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादामध्ये, आता त्यांच्यातलं नातं आपण बघितलं तर ते सखा आणि सख्यांचंच मित्र, दोघंही मित्रच होते एकमेकांचे. पण जेव्हा भगवद्गीता सांगितली गेली तेव्हा ते एकमेकांचे गुरु शिष्य रूपात हा उद्देश केलेला आहे. आता ही जी भगवद्गीता संवादात्मक आहे ही कुठे आली आहे तर महाभारतामधल्या भीष्म पर्वामध्ये आलेली आहे. महाभारत हे एक महाकाव्य आहे, वेदव्यासाने लिहिलेलं. आणि या महाकाव्याचा हा एक भाग आहे. आणि आपण जेव्हा भगवद्गीतेचा अभ्यास करतो तर ते संवादाच्या रूपात, म्हणजे 3 संवाद आहेत खरं म्हटलं तर. पहिला संवाद आहे वैशंपायन ऋषी आणि जनमेजय राजा परीक्षिताचा पुत्र आहे. तर त्या दोघांचा संवाद आहे. त्यांनी जो संपूर्ण सर्पसत्र त्याची आयोजन केलं होतं, तर तो जनमेजय राजा आणि वैशंपायन ऋषी यांच्यातल्या संवादामधला भगवान श्री, एक आहे तो धृतराष्ट्र आणि संजय, आणि मग नंतर आहे श्रीकृष्ण आणि अर्जुन. तर अशा संवादात्मक रूपात आपण हे भगवद्गीता ही जाणून घेतो. भगवंतांचं गीत आहे, भगवंतांच्या मुखातून बाहेर पडलेली वाणी आहे. आणि त्याच्यामध्ये 3 भाग पडलेले त्याचे, या योगशास्त्राचे. आता काही वेगवेगळे भाग का, एकच मार्ग का नाही? एकच मार्ग दाखवा, त्यातनं चालत जातो आणि आम्ही जिथे जायचं, दिल्लीला जायचंय तर एकच मार्ग आहे, तो पकडला आणि जाऊन पोहोचलो. पण तसं नाहीये. तुम्हाला दिल्लीला जायचं, तुम्ही विमानातनं जाऊ शकता, रस्त्यातून जाऊ शकता, तुम्ही रेल्वे पकडून जाऊ शकता, तुम्ही चालत रमत गमत जाऊ शकता, तुम्ही मध्ये थांबत थांबत जाऊ शकता, किंवा तुम्ही सलग तिथे जाऊ शकता. म्हणजे आता हे कशावर अवलंबून आहे तर त्या व्यक्तीच्या आवडी निवडीवर अवलंबून आहे, प्रत्येकाच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. आणि इथे हा जो मार्ग आहे तो रमण्याचा मार्ग आहे, आवड निर्माण करण्याचा मार्ग आहे. कोणी मारून मुटकून तुम्हाला हे शिकवू शकत नाही. जबरदस्तीने शिकण्याची विद्या नाहीये. म्हणून ज्याला जे आवडतं त्याने ते निवडावं. याच्यासाठी म्हणून भिन्न भिन्न जरी मार्ग वाटले तरी शेवटी ते एकाच ठिकाणी जाऊन पोहोचतात. आता इथे ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, ध्यान मार्ग आहे, अष्टांग योगाचा मार्ग आहे, असे भिन्न भिन्न बुद्धी योग आहे, वेगवेगळे योग, वेगवेगळे मार्ग. तर हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आणि स्वभावानुसार. कसं आहे, आपल्याला एखादी गोष्ट आपण जेव्हा करायला सुरुवात करतो आणि जर आपल्याला त्यातून रस मिळायला लागला, आनंद मिळायला लागला, एखादी सिरियल बघतो, त्या सिरियल बघताना आपल्याला उत्कंठ असते, आता उद्या काय सांगणार आहे, आता उद्या काय दाखवणार आहे. जेव्हा ती संपते तेव्हा ढॅन्टेड अशी करून संपते. म्हणजे आपल्यातली उत्कंठा ती जागृत ठेवते की उद्या आता मी काय पाहणार आहे. तर अशा रीतीने अध्यात्मामध्ये असंच असलं पाहिजे की त्या नानाची उत्कंठा मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून आपण जे अध्याय शिकतोय ते 3 भागात विभागलेले आहेत. एक आहे तो पहिले कर्मयोग आहेत, पहिले 6, मधले 6 आहेत ते भक्ती योग आहेत, आणि शेवटचे 6 ज्ञानयोग आहेत. ते संपूर्ण जी भगवद्गीता आहे ती फक्त 45 मिनिटांमध्ये वडाच्या झाडाखाली भगवंतांनी कुरुक्षेत्रावर सांगितली. पण आपण तिचा अभ्यास 18 अध्यायातून करतो, कारण ते 18 अध्यायामध्ये हे मंत्रात्मक श्लोकांची माळा आहे. त्याच्यातनं आपण याचा अभ्यास करणार आहोत. तर आता आपण जे आहोत राजविद्या राजगुह्य योग, हा जो भक्ती योगाचा जे मधले अध्याय त्याचा एक भाग आहे. आणि त्याचं नाव जर आपण बघितलं, प्रत्येक नाव जे दिलेलं आहे त्या नावालाही विशिष्ट अर्थ आहे. राजविद्या, राज म्हणजे राजा, विद्यांचा राजा आहे. राजगुह्य म्हणजे रहस्यमय, म्हणजे जी अत्यंत गोपनीय. आता इथे प्रत्येकाच्या मनात प्रश्न येईल की काय गोपनीय आहे. भगवद्गीता प्रत्येकाच्या घरात आहे, कारण सुरुवातीला बघा, मी पण जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा सुद्धा मला पण अनेक तुमच्यासारख्या मनात जे प्रश्न तुमच्या आहेत माझ्याही मनात निर्माण झाले होते. पण हळूहळू एकेका प्रश्नांचं उत्तर मिळत गेलं. भगवान श्रीकृष्ण प्रत्येक वेळी सांगतात, मागच्या अध्यायात बोलले की आता जे तुला मी ज्ञान सांगतोय ना ते खूप गुह्य आणि अत्यंत महत्वाचं आहे.
मग त्याच्या पुढच्या अध्यायात परत सांगतात की आता मी तुला जे सांगणार आहे ते अजून अधिक महत्वाचं आहे. असं ते प्रत्येक अध्यायात त्याला सांगतायत आणि हे वेगळं वेगळं ज्ञान त्याला प्रदान करतायत. पण जर आपण याचं मूलभूत सूत्र जर पाहिलं संपूर्ण भगवद्गीतेचं, तर त्याच्यामध्ये जर आपण फक्त देह आणि आत्मा या दोन गोष्टी जर समजल्या, तर ज्ञान विज्ञान योग जो आपण आधीचा बघितला त्याच्याशी हा राजविद्या राजगुह्य योग हा जोडलेला आहे. कारण आपण ज्ञान कोणाचं करून घेतोय, तर आत्म्याचं करून घेतोय. आणि विज्ञान म्हणजे काय, जेव्हा ज्ञान करून घेतल्यानंतर त्याची येणारी अनुभूती म्हणजे विज्ञान. तर आता आपण या अध्यायाला आपण आता सुरुवात करतो आहोत. तर तुमच्यासमोर पीपीटी असणार आहे आणि ह्यातलं परम गोपनीय, आता प्रत्येकाच्या घरी भगवद्गीता असली तरी कोणालाही ती उघडून वाचण्याची इच्छा होत नाही. याचं कारण जेव्हा भगवंतांची कृपा होते, जेव्हा आपलं कर्मसाम्य होतं, जेव्हा आपलं पापपुण्य समान होतं, तेव्हाच भगवंतांच्या कृपेने आपण ही भगवद्गीता उघडून वाचायला लागतो, प्रत्येक श्लोकाचा अर्थ पाहायला लागतो. तोपर्यंत घरी वर्षानुवर्ष असली तरी ती उघडून पाहण्याची इच्छा सुद्धा होत नाही. पण म्हणून याला परम गुह्य ज्ञान म्हटलंय, कारण ते फक्त भक्तांना प्राप्त होतं किंवा जेव्हा भगवंतांची कृपा होते तेव्हाच केवळ ते प्राप्त होऊ शकतं. म्हणून ही राजविद्या आहे, विद्येचा राजा आहे. कारण जर तुम्ही आतापर्यंत बघितलं, आपण आपल्या या आता क्लासमध्येच अनेक लोक आहेत, अनेक व्यवसाय करणारे आहेत, वेगवेगळ्या, तुमची प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगळी आहे, कुटुंब वेगळी आहे, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. पण आपण आतापर्यंत जे ज्ञान घेतलं त्यात कुठेही आत्म्याचा उल्लेख आलेला नाही. म्हणून ही राजविद्या आहे आणि हा राजगुह्य योग आहे. माताजी पुढची स्लाइड. तर आता आपण कृष्णांची, आपण जे राधाकृष्ण हे विग्रह आहेत आणि सुरुवात करताना आपण आधी त्यांच्या चरणाला नमन करून त्यांना प्रणाम करायचा आहे. पुढची स्लाइड माताजी. हे श्रील प्रभुपाद आहेत. मी 2च मिनिटं त्यांच्याबद्दल सांगते. कळकळी म्हणजे बघा, ही जी व्यक्ती आहे श्रील प्रभुपाद, तर त्यांनी आपल्या फक्त गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी 17व्या वर्ष हे असं आहे की आपण आपल्या घरी पण चालताना विचार करू, बाहेर पडताना विचार करू, कुठे जायचं झालं तर कोणाला तरी बरोबर घेऊन जाऊ. पण यांनी फक्त गुरूंच्या आदेशासाठी 17व्या वर्षी ते एका जहाजात, ते पण मालवाहू जहाज होतं, तिथे कुठल्याही सोयी नव्हत्या आणि असा मोठा प्रदीर्घ प्रवास करून ते अमेरिकेला गेले. आणि अमेरिकेला गेले तिथे त्यांच्या ओळखीचे एक अगरवाल म्हणून होते आणि अजून असं काही तिथे त्यांच्याकडे पैसेही नव्हते किंवा त्यांच्याकडे काही कुठली, आपण फक्त त्यांच्याकडे गुरूंची कृपा आणि गुरूंचा आशीर्वाद होता. मग तिकडे जाऊन ते एका खोलीत राहायचे, तिथे मेणबत्तीच्या प्रकाशात लेखन करायचे. उरलेला वेळ ते हरे कृष्णाचा नाममंत्राचा जप करत एकटेच बसलेले असायचे. रस्त्यात जाताना त्यांना 2दा हार्ट अटॅक आला. पण बघा भगवंतांची कृपा, त्यांच्या खिशात पैसेही नव्हते. अशा परिस्थितीत एक वृद्ध व्यक्ती एकटी त्या जहाजातून अनोळख्या ठिकाणी जाते आणि तिथे हिप्पी नावाची जी जमात होती त्यांना कृष्णाचा क पण माहिती नव्हता. आणि अशा वेळी ते वाया गेलेले होते, सरकारने हात टेकले होते, कुटुंबाने हात टेकलेले. आणि अशा परिस्थितीत त्या लोकांनी जेव्हा त्यांनी हा बसून जप करायला सुरुवात केला, तेव्हा त्यांचं लक्ष वेधलं गेलं. संतांची संगती किती महत्वाची आहे बघा. आपल्याला तर सर्वांना माहिती आहे कृष्ण कोण आहे, आपण आतापर्यंत वाचलेलं आहे. पण प्रभुपादांनी अशा व्यक्तींना कृष्ण भक्ती दिली की ज्यांना कृष्ण म्हणजे कोण याची कल्पना सुद्धा नव्हती. म्हणजे फक्त त्यांच्या नाममंत्राचा काय चमत्कार आहे खरं म्हटलं तर आपण बघितलं पाहिजे. आणि मग त्यांच्याकडे ते इतके आकर्षित झाले आणि ते सगळ्यांनी आपली जी वाईट जे आचरण होतं ते सोडून दिलं आणि मग ते नामाच्या मंत्रामध्ये ते रंगून गेले, कृष्ण भक्तीमध्ये. ही एवढी मोठी गोष्ट आहे की सरकार पण आश्चर्यचकित झालं. कुटुंबातले लोक सुधारू शकले नव्हते, तर अशी पूर्णच्या पूर्ण सगळे इथे आकर्षित झाले. तर श्रील प्रभुपादांनी अनेक पुस्तकं 17व्या वर्षी नंतर लिहिलेली आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत राहिले कसे, आता आपण बघतो तेवढं ऐश्वर पाहतो, कारण सगळं श्रीकृष्णांचं आहे. श्रीकृष्ण ऐश्वर्यवान आहेत म्हणून ते आपल्याला वाटतं, पण त्यांनी कुठल्या परिस्थितीत हे कार्य केलं. म्हणून श्रील प्रभुपाद जे आहेत ना, ते त्यांची महानता आपण शब्दामध्ये सुद्धा वर्णन करू शकत नाही. पण गुरूंच्या आशीर्वादाने त्यांनी इतकं प्रचंड कार्य केलेलं आहे. म्हणून आपण त्यांना आधी अशा महान लोकांना प्रणाम केल्यानंतर त्यांची कृपा प्राप्त होते. पुढची स्लाइड माताजी. हा, हे नरसिंहदेव आहे, त्यांचं कवच पण आहे आणि रोज सकाळी मंगल आरती होते. ज्यांना इच्छा आहे ते मंगल आरती अटेंड करू शकतात. त्यात नरसिंहदेवांची आरती होते. भगवान श्री विष्णूंचे अवतार आहेत. प्रल्हादासाठी त्यांनी अवतार घेतला होता, हिरण्यकशिपूला मारण्यासाठी. हे सर्वांना माहितीच आहे. तर त्यांना आपण सर्व प्रणाम करूया. माताजी पुढची स्लाइड. हा, एकच मिनिट. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझा आवाज नाही येते का? नाही येतोय माताजी. मी हा, वाचू का म्हणून. नाही नाही, मी वाचते ना माताजी. नाही, हा काय हा होतं ना, चालेल. नाही नाही, म्हणजे कसं आहे की मी फक्त 2-3च अध्याय, 2-4च अध्याय घेणार आहे.
पण ते कोण आहे? हा, माई ओटीपी. हा, तर मी 2-4 अध्याय घेणार, तर मी थोडेसे वाचते माताजी. ओटीपी. हा. श्री भगवानुवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तू माझा कधीच मत्सर करीत नसल्याने मी तुला हे परम गोपनीय ज्ञान तथा त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो, आणि हे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होशील. एकच 2च मिनिटं जरा. सॉरी, माझ्या इकडे दरवाजा आहे म्हणून म्हणते. तर इथे जे भगवान कृष्णाला जो उपदेश देत आहेत, तो त्याला कशासाठी देत आहेत? कारण त्याला तो त्यांच्यावर तो त्यांचा सखा आहे किंवा तो त्यांचा भक्त आहे, आणि म्हणून अनसूय वे, तो त्यांची कधीही असूया करत नाही, म्हणून त्याला उपदेश करतात. आणि उपदेश केल्यावर काय फलप्राप्ती होणार आहे? पण कसं असतं की आता कुठलीही गोष्ट आपण करतो तेव्हा आपण पहिला विचार काय करतो, की मला यातून काय प्राप्त होणार आहे किंवा मला काय फळ मिळणार आहे. तर इथे ते आधीच सांगून टाकतात की ते तत्व तू जाणल्याने, नुसती माहिती करून घेतल्याने तू या भौतिक दुःखातून, सर्व दुःखातून मुक्त होशील. आता भौतिक अस्तित्वातलं सर्व दुःख असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर भौतिक अस्तित्व कुठलं? तर आपण आता ज्या संसारामध्ये आहोत किंवा आपण आता जिथे वावरतो आहोत, जे बाह्य जगत आहे ते सर्व भौतिक अस्तित्व आहे. पंचमहाभूताशी संबंधित ज्या ज्या गोष्टी आहेत, आपला देह हा पंचमहाभूताशी संबंधित आहे, तर ते भौतिक आहे, पंचमहाभूतांपासून बनलेलं. आणि म्हणून भौतिक अस्तित्व म्हणजे बाह्य जगामध्ये आपण जे जे काही पाहतो, तर ते त्याच्यातल्या अस्तित्वाबद्दल त्या दुःखातून मुक्त होशील. आता पण इथे दुःख असं म्हटलं, दुःख आणि सुख, तर हे सगळे सापेक्ष आहे, सुख आणि दुःख. तर सुख म्हणजे काय, तर अनुकूल वेदनियम सुखम. आपल्याला जे जे आवडतं ते आपल्यासाठी सुखकारक असतं, आणि जे जे आपल्याला आवडत नाही ते आपल्याला दुःख प्रदान करतं. म्हणजे आपल्याला ते नावडणारी गोष्ट जी ती प्रतिकूल संवेदना आपल्यामध्ये निर्माण करते. म्हणून इथे ते म्हणतात. आता आपण एक एक श्लोक आणि एकच मिनिट माताजी, पुढची स्लाइड. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम. सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानाचा राजा आहे. आता गोपनीय म्हणजे रहस्यमय, जे गुप्त ठेवण्यासारखं असतं. याचा अर्थ जे सहजपणे दुसऱ्याला सांगितलं जात नाही. म्हणजे गुरु शिष्य परंपरेनेच प्राप्त होतं. गुरु शिष्याला सांगतात, मग शिष्य त्याच्या शिष्याला, अशी ही परंपरा असते. म्हणून ह्याला गुप्त ज्ञान म्हटलेलं आहे, गोपनीय ज्ञान म्हटलेलं आहे. आणि अत्यंत गोपनीय असं हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. आता आधी ज्ञान म्हणजे काय ते आपल्याला समजलं पाहिजे. बघा, आता आपण सुद्धा जे काही लेक्चरमध्ये आपण जे सर्व काही आता भगवद्गीतेचा अभ्यास करतो, तर आपण ज्ञानप्राप्ती करतोय, म्हणजे माहिती गोळा करतोय. तर ही माहिती आहे, त्याला ज्ञान म्हटलं जातं. आता भगवद्गीतेची माहिती प्रत्येक अध्यायात काय सांगितलंय हे आपल्याला जाणून घ्यायचंय. आता जे काही आपण जाणून घेतोय, आता मी जे काही वाचते ते सर्व जे आहे ते ज्ञान आहे. आणि कशाबद्दल जाणून घेतोय, तर आपल्या आत्म्याबद्दल आणि परमात्म्याबद्दल. आणि जाणून घेणारे कोण आहोत, तर आपण सर्वजण. तर म्हणून आपण जे जाणून घेतो, आपल्याला ज्ञाता, जाणून घेणारा, आणि जी काही माहिती आपण आता जाणून घेतोय ते ज्ञान आहे. आणि आपण हे काही वेगळं नाही, याचे शब्द वेगळे आहेत. आपण जन्माला आल्यापासून या बाहेरच्या सृष्टीचं ज्ञान थोडं थोडं करून घेतोच आहोत. तर हे ज्ञान आहे, आणि जाणून घेण्याची गोष्ट त्याला ज्ञेय म्हणतात. तर कुणाला जाणून घ्यायचंय, तर परमात्म्याला जाणून घ्यायचंय, आत्म्याला जाणून घ्यायचंय. म्हणून ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय याला त्रिपुटी असं म्हटलं जातं. म्हणून सर्व ज्ञानांचा राजा असं का म्हटलंय, कारण हे जे ज्ञान आहे ते आध्यात्मिक ज्ञान आहे, आत्म्याशी संबंधित ज्ञान आहे. आणि आतापर्यंत आपण ज्या मोठ्या मोठ्या पदव्या घेतल्या किंवा मोठी मोठं ज्ञान जे संपादन केलं, ते सगळं भौतिक जगामध्ये आपला उदरनिर्वाहासाठी, म्हणजे आपल्या पोटोबासाठी आहे. म्हणजे आपला आधी पोटोबा मग विठोबा म्हणतात. तर आधी आपण आतापर्यंत जे सगळं ज्ञान प्राप्त केलंय ते सगळं भौतिक जगातलं. म्हणून आता जे करतोय ते सगळं आध्यात्मिक, अधि आत्मा, आत्म्याशी संबंधित ज्ञान आहे, परमात्म्याशी संबंधित ज्ञान आहे. आणि त्याच्यामुळे हे राजा आहे, सर्व विद्यांचा राजा आहे. अत्यंत पवित्र असे हे ज्ञान अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे धर्माने परिपूर्ण आहे.
आता इथे प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. लक्षात घ्या, इथे असं नाहीये की भगवद्गीता नुसता श्लोक वाचायचा आहे आणि नुसता त्याचा अर्थ एक जाणून घेऊन पुढे पुढे जायचंय, असं नाहीये. त्यातल्या प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट अर्थ आहे. आता इथे जर आपण बघितलं, अत्यंत पवित्र. पवित्र याचा अर्थ काय, की ज्याच्यात कुठलाही दोष नाही, कुठलीही अशुद्धी नाही. आणि हे ज्ञान जेव्हा आपल्याला मिळतं, इतर ज्ञान मिळाल्यावर आपल्याला डिग्री मिळते, किंवा ती डिग्री नंतर आपल्याला नोकरी मिळते, किंवा नोकरीनंतर आपल्याला पैसे मिळतात. पण हे ज्ञान मिळाल्यावर आपल्याला पवित्रता मिळते. हे ज्ञान आपल्याला पवित्र करतं. म्हणून हे कसं आहे, अत्यंत पवित्र असे हे ज्ञान अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे धर्माचे परिपूर्णत्वही आहे. बघा, हे फक्त तोंडाच्या बोलण्याच्या गोष्टी नाहीयेत किंवा नुसत्या सांगण्याच्या गोष्टी नाहीयेत. हे प्रत्येकाने अनुभव घेण्याचं ज्ञान आहे. म्हणून याच्या आधी जो अध्याय आला त्याचं नाव ज्ञान विज्ञान योग आहे. याचा अर्थ काय, आता आपण जेव्हा शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये पण शिकतो, त्यांना सायन्स विषय असतो, त्यांना माहितीये की थेरॉटिकल असतं, म्हणजे आपण पुस्तकं वाचतो, जाणून घेतो आणि मग त्याचं प्रॅक्टिकल करतो, म्हणजे ते आपण प्रत्यक्ष करून पाहतो. तर अध्यात्म ही असंच आहे. जेव्हा आपण भगवद्गीतेतून ज्ञान प्राप्त करून घेतो, तेवढ्यावर हे थांबत नाही, त्याची अनुभूती करून देतं. अनुभूती करून देतं म्हणजे काय, की आपल्याला ते ज्ञान आतून प्रगट होतं किंवा आपल्याला त्याचा अनुभव यायला लागतो, तो आत्मा दिसायला लागतो, त्या आत्म्याचा साक्षात्कार होतो, त्या आत्म्याचं दर्शन होतं. म्हणजे आत्मज्ञान ही पहिली पायरी आहे. त्या आत्म्याबद्दल माहिती होणं, की मी देह नाही, मी आत्मा आहे. अर्जुनाला पहिलं तेच सांगितलं, की अर्जुना तू देह नाही, तुला वाटते की तू देह आहेस, तू आत्मा, तू देह नाही, तू आत्मा आहेस. इथून भगवद्गीतेला सुरुवात होते. आणि हे झालं आत्मज्ञान. पण तेवढ्यावर भगवद्गीता थांबत नाही. त्यानंतर आत्मसाक्षात्कार, आत्मदर्शन, म्हणजे त्याची येणारी अनुभूती, की आपण जर सर्वत्र पाहिलं तर सर्वत्र तर होणारं ते आत्म्याचं दर्शन, हे करून देणारी भगवद्गीता आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की धर्माचं परिपूर्णत्व आहे. आता इथे धर्म याचा अर्थ ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू किंवा जैन, बौद्ध अशा धर्मांचा इथे नाहीये. जो धर्माचा उल्लेख भगवद्गीतेत आलेला आहे त्याचा अर्थ आहे आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी, आपलं नियत कर्म. तुझ्या स्वधर्माचं पालन कर असं अर्जुनाला सांगतात. म्हणजे याचा अर्थ तुझ्या हिंदू धर्माचं पालन कर, तुझ्या अमुक, असं नाहीये त्याचा अर्थ. हे सर्वप्रथम जाणून घेतलं पाहिजे. तो राजा आहे आणि तो राजा असल्याने त्याची प्रजेकडे कर्तव्य आहे. त्याच्यावर अन्याय झालाय, त्याच्या विरुद्ध त्याला उठायचंय. आता आपल्या बाबत काय आहे हे आपल्यासाठी सांगितलंय. कोणाच्याही मनात प्रश्न येईल ना, अर्जुनाला सांगितलं इतक्या वर्षापूर्वी, 5120 वर्षापूर्वी सांगितलेलं ज्ञान, त्याचा आता काय फायदा आहे आपल्याला. पण याचा अर्थ असा, अर्जुन आपणच आहोत, सर्व आपणच ते बघतोय आणि आपल्यासाठी हे ज्ञान सांगितलं जातंय. आणि म्हणून इथे धर्माचा खरा अर्थ काय, की आपली जबाबदारी. आपला प्रत्येक, आपण ज्या कुटुंबात राहतो त्या कुटुंबाबद्दल आपला धर्म आहे, म्हणजे आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य आहे. आपण राहतो आपला शेजारी, आपला शेजार धर्म आहे, आपला राष्ट्र धर्म आहे, आपला मानव धर्म आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जीवात्म्यांविषयी असणारी आपली जबाबदारी आहे. तर हे विविध धर्म आहेत, आपल्या जबाबदाऱ्या आहेत, आपली कर्तव्य आहेत. त्यालाच भगवंतांनी नियत कर्म म्हटले, नेमून दिलेलं कर्म. नेमून दिलेलं कर्म चोख पाडलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे केलं पाहिजे. त्याने काय होतं, हे धर्माचं पालन का सांगितलंय, की आपण पुन्हा पुन्हा जन्माला का येतो. तर आता आपल्या सर्वांच्या लक्षात असेल की काही व्यक्तींकडे पाहिलं की आपल्याला किती प्रेम वाटतं, आणि काही व्यक्तींचा उगाच द्वेष वाटतो किंवा उगाच त्यांच्याकडे पाहिलं की बरं नाही वाटत. तरी फक्त या जन्मापुरतं नसतं, हे मागच्या जन्मातले संबंध असतात, हे ऋणानुबंध असतात, आपलं देणं घेणं असतं. आणि त्याच्यामुळे हे सगळं, आपलं जे कुटुंब, शेजारी, हे सगळे उगाच असते, योगायोगाने झालेले नाहीयेत. तर आपलं देणं घेणं आहे, आपले ऋणानुबंध आहेत. आणि ते ऋणानुबंध आपल्याला फेडावे लागतात, आणि त्यासाठी हा जन्म आहे. आणि म्हणूनच आपलं धर्माचं, जेव्हा तुम्ही तुम्ही कुटुंबासाठी उत्तम जेवण करून त्यांना दिलं किंवा प्रेमाने सर्व केलं, तर तुमचा तो नियत कर्माचं तुम्ही पालन करताय. पण पुढे जाऊन भगवान म्हणतात की तू फळाची अपेक्षा करू नको. याचं कारण, आता आपण उत्तम जेवण बनवलं की आईला आधी वाटतं की मुलांनी कौतुक केलं पाहिजे, नवऱ्याने कौतुक केलं पाहिजे, आणि नाही केलं तर मग ती खट्टू होते, तिला वाईट वाटतं. पण अशा वेळी हेच आहे ना, की आपलं मन मन कसं अविचलित राहायला पाहिजे. तर कुठल्याही फळाची अपेक्षा करायची नाही. कोणी चांगलं म्हणावं, वाईट म्हणावं, नावं ठेवावी, निंदा करावी, याचा विचार तू करू नको. जे काही योग्य ते मी तुला प्रदान करेन, तू फक्त कर्म, तुझी जबाबदारी म्हणून ते पार पाड. एवढा हा एक सूत्र आहे संपूर्ण भगवद्गीतेतलं. संपूर्ण भगवद्गीतेत भगवान त्याला धर्माचं पालन करायला सांगतात, जबाबदाऱ्याचं पालन करायला सांगतात. म्हणजे याचा अर्थ सर्वप्रथम लक्षात घ्या, लोकांच्या मनात किती गैरसमजुती आहे की भगवद्गीतेचा अभ्यास संन्यास घेतला जातो, किंवा मुलं म्हणजे संन्यासाला जातील म्हणून लहान मुलांना कोणी भगवद्गीता शिकवत नाहीत, किंवा अनेक गैरसमज आहेत.
पण भगवद्गीता कधीही संन्यास घ्यायला सांगत नाही, घरदार सोडून जायला सांगत नाही, जबाबदाऱ्यांपासून पळायला शिकवत नाही. उलट ती प्रामाणिकपणे उत्तम संसार कसा करायचा आणि संन्यासी म्हणजे मनातून कसं संन्यासी बनायचं, मनातून हे कसं सोडायचं हे शिकवते. आणि मनाचं हे सगळं शास्त्र आहे, सायकोलॉजी आहे, की तुमच्या मनाला ती तयार करते, मनाला ती ट्रेंड करते आणि आपल्या ज्या प्रतिक्रिया असतात त्या सौम्य करून टाकते. आणि म्हणून धर्माचं परिपूर्णत्व या शब्दाला खूप मोठा अर्थ आहे, की जोपर्यंत धर्माचं परिपूर्णत्व होणार नाही तोपर्यंत जन्म मृत्यू परंपरेतनं सुटका होणार नाही. आपण का घेतो जन्म पुन्हा पुन्हा? ही देणी फेडण्यासाठीच घेतो. ही देणी घेणी आणि ज्याच्याशी सर्वात जास्त देणं घेणं आहे ते आपल्याला सर्वात जवळची व्यक्ती असते. आणि देवाने किती छान योजना केली आहे, की देताना वाईटही वाटू नये, अन्यथा कोणाला काही द्यायचं म्हटलं तर आपल्याला दुःख होतं. पण तीच व्यक्ती जर आपल्या अत्यंत जवळची असेल तर आपण देताना उलट अधिकाधिक देतो. म्हणजे जेवढं किती देऊ आणि किती नाही असं वाटतं. ते प्रेमापोटी दिलं जातं, म्हणून प्रेमाचं नातं बनवलंय. अन्यथा हे देताना किती त्रास झाला असता, ही देणी घेणी फेडताना किती त्रास झाला असता. तर बघा म्हणजे किती भगवंतानी बनवतानाही असंच ही नाती बनवलेली आहेत, की जेणेकरून तुम्हाला त्याचं ऋण फेडताना वाईटही वाटणार नाही किंवा त्रासही होणार नाही. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. आता अविनाशी का म्हटलंय ज्ञानाला? त्याचा विनाश, कारण जर या जन्मी आपण आता जो काही अभ्यास करतोय काही कारणाने आपण जर तो सोडला, आता असं होतं ना, आता काय आपण आज लेक्चर अटेंड केलं म्हणजे उद्या करू असं काही नाहीये. तर काही जण एक लेवलमध्ये सोडून देतात, काही दुसरी लेवलमध्ये जातात, तिथे सोडून देतात. आता हे प्रत्येकाचं कुटुंब आहे, त्याच्या जबाबदाऱ्या आहेत, त्याच्यातनं नाही जमत किंवा नाही वेळ मिळत किंवा इतरही कारण आहेत की त्याच्यामुळे आपण परावृत्त होतो. पण असं जरी झालं तरी आत्ता जे काही आपण ज्ञान प्राप्त करतो आहे ते ज्ञान तुमच्यापासून कोणीही हिरावून नेऊ शकत नाही. तुम्ही जेव्हा पुढचा जन्म आपल्याला प्राप्त होईल तेव्हा हे सगळंच्या सगळं ज्ञान आपल्या बरोबर येईल. इतर तुम्हाला सर्व परत शिकावं लागेल, पुन्हा बालवर्गात बसावं लागेल, पुन्हा कॉलेजमध्ये जावं लागेल, पुन्हा सगळं सुरुवाती. पण इथे फक्त अध्यात्माचं हे योगशास्त्र असं आहे की तुम्ही जे आत्ता शिकाल, हा जो काही अभ्यास कराल तो सगळ्याच्या सगळा तुमच्या बरोबर पुढच्या जन्मात येणार. आत्ता सुद्धा जे आपण करतोय ते मागच्या जन्मात काहीतरी केलेलं आहे म्हणून होतंय, उगाच नाही होतंय. बघा असं बरेच वेळा घडतं की आपल्याला कोणीतरी ओढून नेतं किंवा बरेच वेळा आपल्याला कोणीतरी असं प्रवृत्त करतं, आपली इच्छा नसते तरी आपण एखादी गोष्ट करायला प्रवृत्त होतो. तर ते आपण ओढून आपल्याला इथे आणलं जातं. म्हणजे तुम्ही कुठल्याही मार्गात असा पण शेवटी ओढून तुम्हाला इथे आणलं जाईल आणि पुढचा अभ्यास आपण पुढच्या जन्मात सुरू करू. म्हणून या ज्ञानाला अविनाशी म्हटलंय. बाकीचं सगळं ज्ञान हे नाश होणार आहे, नाश पावणार आहे, कारण ते परत परत शिकावं लागतं. प्रत्येक जन्मात प्रत्येक जन्मात अभ्यास करावा लागतो, प्रत्येक जन्मात शाळेत जावं लागतं, कॉलेजमध्ये जावं लागतं, व्यावसायिक शिक्षण घ्यावं लागतं. पण हे एकमेव ज्ञान असं आहे की जे एकदा तुम्हाला प्राप्त झालं की त्याच्या पुढचंही पायरी तुम्ही पुढच्या जन्मात तुम्ही तो मार्ग चालायला सुरुवात करतात. म्हणून याला अविनाशी, याचा कधीही विनाश होत नाही आणि अत्यंत सुखकारक आचरण करण्यास. अरे हे कशासाठी म्हटलंय? आपण आता इतके संत महात्मे पाहतो आपल्या भूमीवरचे, त्यांचं आचरण कसं असतं? अगदी आदर्शवत असतं. ते कशामुळे घडलंय? कारण त्यांना आत्मज्ञान झालंय, त्यांना कळलंय की ते आत्मा आहेत आणि त्यांना त्या आत्म्याची अनुभूती पण आली आहे. तो आत्मा दिसतोय त्यांना सर्वत्र. आणि तुम्ही विचार करा, जर तुम्हाला चराचरामध्ये आत्मा दिसायला लागला, दगडामध्ये आत्मा दिसायला लागला, वृक्षामध्ये आत्मा दिसायला लागला, पशु पक्ष्यांमध्ये आत्मा दिसायला लागला, तो परमात्म्याचं दर्शन व्हायला लागलं, तर आपलं आचरण आपोआपच बदलेल, आपोआपच सुखपूर्वक सहजपणे बदलेल. कारण आपण एखादं निर्जीव वस्तू, आपल्या पुस्तक सुद्धा आहे की त्याच्यामधल्या अजून आपल्याला त्यातल्या चैतन्याची जाणीव नाहीये किंवा त्याच्यामधल्या परमात्म्याची जाणीव नाहीये. पण ज्या क्षणी ज्ञान होईल तेव्हा त्या पुस्तकाला पण आपण आपल्या पाळीव प्राण्यासारखं प्रेमाने त्याच्यावरून हात फिरवू, प्रेमाने ठेवू. प्रत्येक गोष्ट, अगदी कपड्याला घडी घालण्याचं काम सुद्धा आपण अत्यंत प्रेमाने करू. कारण त्या कपड्यातलं सुप्त चैतन्य चराचरामध्ये भगवंत आहेत, चराचरामध्ये आत्मा आहे, हे त्या संतांना कळलेलं आहे. म्हणून तसं त्यांचं आचरण आहे. म्हणून याच्यासाठी हे आचरण मुद्दाम करावं लागत नाही. कारण जेव्हा एखादी गोष्ट दिसते तेव्हा ती आपोआपच आचरण यायला लागते. म्हणून ह्याच्यासारखं सोपं ज्ञान जगात काही नाहीये. पुढची स्लाइड माताजी. हरे कृष्ण. हे परंतप अर्जुना, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. हे परंतप, अर्जुनाला नाव म्हटलं म्हणजे ज्यांनी अत्यंत श्रेष्ठ तप केलेले असे अर्जुन, तर हे प्रत्येक विशेषण त्यांना संबोधलेलं आहे वेगवेगळ्या नावाने. ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही. बघा या पायऱ्या आहेत, हे टप्पे आहेत. आता आपण सर्वजण जिथे भगवद्गीतेचा अभ्यास करायला एकत्र आलेलो आहोत याचा अर्थच हा आहे की आपला त्याच्यावर, त्या शास्त्रावर विश्वास आहे.
जर एखाद्याचा विश्वास नसेल, एखाद्याची श्रद्धा नसेल, तर तो या मार्गाला येणारच नाही. तो आपला 1 तास देणारच नाही किंवा 1 तास तो या अभ्यासासाठी प्रवृत्तच होणार नाही. मग त्यासाठी पहिली पायरी आहे की श्रद्धा आणि विश्वास. म्हणून ज्यांची भक्ती मार्गावर श्रद्धा आहे, तर भक्ती मार्ग म्हणजे काय? तर इथे भक्ती मार्ग याचा अर्थ असा आहे की भक्ती करणारे कोण आहेत? की जे भजन करतात, भगवंतांची पूजा नाही केली जात, देवी देवतांची पूजा केली जाते, भगवंतांचं भजन केलं जातं. जे भजन करतात ते भक्त. मग तुम्ही कुठल्याही पद्धतीने करा, श्रवण करा, त्यांच्याबद्दल ऐका. आता आपण ऐकतोय तर आपण भक्त आहोत. जर त्यांच्या नामाचं संकीर्तन करा तर भक्त आहोत. जर तुम्ही त्याच्या पादसपाद त्यांच्या विग्रहांच्या चरणाचं पूजा करा तर आपण भक्त आहोत. त्यांचं स्मरण करा, भक्त आहोत. त्यांना वंदन करा सतत हात जोडून, त्यांची पूजा करा, अर्चन भक्ती, सख्य भक्ती, त्यांना आपला मित्र माना. तुम्ही ज्या ज्या भावाने त्यांच्याकडे पाहता तसा तसा प्रतिसाद ते तुम्हाला देतात. म्हणून तुम्ही त्यांना सख्य मित्र मानून मनातलं सगळं मोकळं करा मन त्यांच्याकडे. आणि मग काय दास्य भक्ती जी हनुमंतांनी केली, की ते स्वामी आहेत आणि मी त्यांचा दास आहे. आणि सर्वात शेवटची भक्ती आत्मनिवेदन भक्ती, जी बळीराजाने केली. आत्मनिवेदन, स्वतःला निवेदन करणं, स्वतःला अर्पण करणं, म्हणजे सगळ्यांचा मूर्धन्य भागी ती आहे. सगळ्या भक्ती करता 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 शेवटची अवस्था काय आहे की स्वतःला अर्पण करून टाकणं, स्वतःला निवेदन करून टाकणं. म्हणून भगवंत शेवटच्या अध्यायात सांगतात, प्रत्येक अध्यायात सांगतात धर्माचं पालन कर, तुझ्या जबाबदाऱ्या पार पाड, त्याच्यापासून पळू नकोस, तुझी नियत कर्म पार पाड, तुझी सगळ्या स्वधर्माचं पालन कर, तू युद्ध कर. युद्ध कर म्हणजे हिंसा कर म्हणत नाही, तुझं ते नियत कर्म आहे, तू राजा आहे, तुझ्या प्रजेचं प्रतिपालन पालन केलं पाहिजे. म्हणून तुझी ती जबाबदारी आहे, तुझं ते कर्तव्य आहे, म्हणून तुला ते करायला हवं. तर अशा रीतीने सांगता 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 तू उठ युद्ध कर, उठ युद्ध कर, असं उत्तिष्ठ 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 म्हणताना शेवटच्या अध्यायात सांगतात की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी मा शुचः. तू सगळ्या धर्मांचा त्याग कर. शेवटी सांगतात म्हणजे त्याच्या पलीकडे भगवंतांची भक्ती आहे. तर ही भक्ती बळीराजाने केली आणि बळीराजाने आत्मनिवेदन भक्ती करून स्वतःला त्यांच्याकडे अर्पण केलेलं आहे. तर म्हणून हा भक्ती मार्ग आहे. आणि त्याच्यावर ज्यांचा विश्वास नाही, त्याच्यावर श्रद्धा नाही, त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जगत, जगत म्हणजे जे सतत चलायमान आहे. तर याला संस्कृत भाषेमध्ये जगत या शब्दाचा अर्थ जे सतत चलायमान आहे, जे सतत गतिमान आहे, ते जगत आहे. आता जगत दोन आहेत, एक भौतिक, पंचमहाभूताशी संबंधित. पंचमहाभूत कुठली कुठली आहेत? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आपल्या शरीराचं उदाहरण घेतलं तर आपल्या शरीरामध्ये जी हाडं आहेत, जे मांस आहे, व जो कठीण भाग आहे, तो सगळा पृथ्वी महाभूतापासून बनलाय. त्यानंतर जे द्रव पदार्थ आहेत, रस रक्त आहे, तर सगळे द्रव पदार्थ हे आप महाभूत, जल महाभूतापासून बनले. आपल्या शरीरामध्ये जो जठराग्नी आहे पचन करण्यासाठी, पेशीमध्ये हा अग्नी आहे जो परिणमनाचं पचनाचं काम करतो. आपली उष्णता शरीराची ती तेज महाभूतामुळे. आणि शरीरामध्ये होणारी प्रत्येक गती, आपण जो श्वास घेतोय, रसरक्ताचं अभिसरण होत आहे, किंवा प्रत्येक शरीरामध्ये जी गोष्ट एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते, जी गती आहे ती वायूमुळे. आणि आकाश बघा, नुसतं सगळं काही आहे पण जर पोकळी नाहीये तर अशा वेळी काहीच घडणार नाही. त्यामुळे आकाश महाभूत महत्वाचं आहे. आपल्या शरीरात ठिकठिकाणी पोकळ्या आहेत, आपल्या त्या पोकळ्याचमुळे ही सगळी कार्य चाललेली आहेत. म्हणून ही जी पंचमहाभूत आहे त्याच्यापासून आपलं शरीर बनलंय. पण शरीर म्हणजे आपण नाही आहोत. शरीर जीर्ण होतं, शरीराला व्याधी होते, शरीर म्हातारं होतं, पण आपण होत नाही, आत्मा म्हातारा होत नाही. कारण आत राहणारा जो दुसरा तो पुरुष मी आहे. आपल्याला पुरुष ते म्हटलं जातं, पुरी शरीरे वसती येते पुरुष हा, जो नगरामध्ये राहतो, शरीर रूपी नगरात राहतो, तो आत्मा. तर आपण पुरुष आहोत. इथे स्त्री पुरुष असा याचा अर्थ नाहीये, आत्म्याला पुरुष असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून भौतिक जगतामध्ये पंचमहाभूताशी संबंधित जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्याचे पुनरागमन म्हणजे पुन्हा पुन्हा यावं लागतं. आता पुन्हा पुन्हा येणं, काहींना संसार आनंददायक वाटत असेल, त्यांना वाटत असेल मला काही कमी नाहीये, मी आनंदात आहे. पण जन्म मृत्यू जरावादी हे 4 आहेत, ते सर्वाधिक मोठी संकट ही प्रत्येकावर आपल्यावर येत असतात. आपल्या प्रत्येकाला मनात आपल्याला कुठला आजार तर होणार नाही, किंवा मृत्यूची भीती वाटते, म्हातारपणाची भीती वाटते, वियोगाची भीती वाटते. आणि या सगळ्या ज्या भीती आहेत त्या प्रत्येकाला आहेत. आणि म्हणूनच हा जो जन्म मृत्यूच्या परंपरेमध्ये आपण जे अडकलेलो आहोत, तर पुन्हा पुन्हा यावं लागतं या सर्व गोष्टींमुळे. पुढची स्लाइड माताजी. हरे कृष्ण. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे.
सर्व जीव माझ्या ठाई आहेत परंतु मी त्यांच्या ठाई नाही. आणि एकदम सोपी गोष्ट आहे. भगवद्गीतासारखं सोपं जगात दुसरं काही नाहीये. बघा, अव्यक्त रूपाद्वारे ते व्यक्त नाही आहेत. आपण कोणी दाखवू शकतो का? जोपर्यंत त्यांची इच्छा नाही आणि जोपर्यंत ते स्वतः दर्शन देत नाहीत, कारण आपण ते घेऊच शकत नाही. आपली तेवढी योग्यताच नाहीये. तुम्ही विचार करा, एक सूर्य त्याच्याकडे पाहायची आपली ताकद नाहीये. दुपारच्या सूर्याकडे तुम्ही पाहून दाखवा की त्याच्याकडे तुम्ही पाहू. फक्त सकाळच्या सूर्याकडे आपण थोडी काही सेकंद काही मिनिटं पाहू शकतो, पण त्यानंतर त्याच्याकडे पाहण्याची आपली अजिबात सामर्थ्य नाहीये. मग अशा वेळी कोटी सूर्याचं तेज ज्यांच्याकडे आहे ते जर आपल्या समोर येऊन उपस्थित झाले तर आपली काय अवस्था होईल. म्हणूनच आहे की अशा वेळी आपली जेव्हा योग्यता होते आणि जेव्हा त्यांना कळतं की आता त्यांना दर्शन देण्याची योग्य परिस्थिती आहे, तेव्हाच ते आपल्या समोर स्वतःला प्रगट करतात. आणि आधी ते आपल्याला ज्ञानाच्या मार्फत स्वतःला प्रगट करतात. तर म्हणून इथे अव्यक्त, कारण आपण जोपर्यंत आपल्याला स्वतःहून ते प्रगट होत नाही तोपर्यंत आपण त्यांना पाहू शकत नाही. पण जर आपण बघितलं एखादी माळा आहे, समजा मण्यांची माळा आहे, तर आपल्याला फक्त मणी दिसतात, त्यातला दोरा दिसतो का ज्याच्यात ते ओवले आहेत. पण तो दोरा तिथे आहे, त्याच्यामध्ये सगळं ओवलेलं आहे, त्याच्या आधाराने ते मणी आहेत. तसंच हे जगत आहे, त्याच्यामध्ये भगवंत अव्यक्त आहे. आणि जेव्हा त्यांची इच्छा होईल तेव्हा ते आपल्या प्रत्येकाला दर्शन देणार आहेत. आपल्या प्रत्येकाला ते होणार आहे याची खात्री बाळगली पाहिजे. पण आता मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे. आता विष्णू या शब्दाचा संस्कृत भाषेत अर्थ आहे सर्व व्यापी तत्व. आणि उपनिषदामध्ये असं म्हटलंय की जे सर्व व्यापून उरलेलं आहे, 10 अंगुळे उरलेलं आहे, असं हे सर्व व्यापी तत्व आहे. आणि असं जे म्हणूनच म्हणतात की मी सगळीकडे व्यापून राहिलेलो आहे आणि सर्व जीव माझ्या ठाई आहेत परंतु मी त्यांच्या ठाई नाही. तरी सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. माझे हे योगाचे ऐश्वर्य पहा. मी जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्वव्यापी आहे तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतःच अखिल सृष्टीचे उगमस्थान आहे. हे जे काही येत आहे ना, आता आपली पहिली लेवल आहे, पण एक महत्वाचा सिद्धांत आहे, तो लक्षात ठेवला पाहिजे. तो फक्त भगवंतांच्या बाबतीत आहे. त्याला म्हणतात अचिंत्य भेदाभेद. आणि हा चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेला सिद्धांत आहे. तर तो काय आहे मी पटकन सांगते, कारण हा खूप महत्वाचा आहे. पण भगवंतांचं जेव्हा आपण वर्णन करतो तेव्हा आपल्याकडे शब्दच नसतात, कारण ते असेही असतात ते तसेही असतात. आता ते म्हणतात समोहम सर्व भूतेषु, मी सर्व भूतांसाठी समान आहे, मी पार्शालिटी करत नाही, मी भेदभाव करत नाही असं ते म्हणतात. आणि पुढच्याच वेळी आपण आपल्याला असं माहिती होते की ते भक्त वत्सल आहेत. म्हणजे भक्तांसाठी कोणी विशेष म्हणजे भक्तांवर खूप प्रेम करतात. भक्त त्यांना प्रिय आहेत आणि भक्तांना ते प्रिय आहेत. एकीकडे काय म्हणतात की समोहम सर्वभूतेषु, म्हणजे मी प्रत्येकासाठी, अगदी वाईटातलं वाईट मनुष्य असेल त्याच्यासाठीही ते समान आहेत, ते पार्शल नाही आहेत. तर याला म्हणतात अचिंत्य भेदाभेद. अचिंत्य म्हणजे ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. आता ते सर्वांचे पालन पोषण करतायत. आता आई कशी आपल्या बाळाचं पालन पोषण करते, पण आई बाळामध्ये आसक्त असते. तर तिचं जे वात्सल्याने ती असते तर तिचं प्रेम असतं बाळावर. तर भगवंतांचं प्रेम आहे पण अचिंत्य भेदाभेद आहे, की आपल्यात ते आसक्त नाहीये. ते आपल्या अत्यंत जवळ आहेत, आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहेत. आणि असं म्हटलं तर ते अत्यंत दूर त्या त्यांच्या गोलोकधाम वृंदावनात आहेत. म्हणजे असेही आहेत आणि तसेही आहेत, दोन्ही आहेत. आणि पदोपदी अनेक उदाहरणं आपल्याला प्राप्त होतात की आपण त्याचं वर्णन करू शकत नाहीत, कारण ते असेही आहेत तसेही आहेत. तर दोन्हींमध्ये तुम्ही त्यांना एका नियमात नाही बसवू शकत. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की ते व्यक्त आहेत, सर्व व्यापी आहे, सर्व जगत त्यांच्यापासून व्यक्त झालेलं आहे, सगळे जीवात्मे त्यांच्यापासून निर्माण झालेले आहेत आणि सगळ्या सृष्टीचं उगमस्थान आहे. आता इथे सर्वप्रथम हा सिद्धांत लक्षात ठेवायला हवा की काहीही नवीन तयार होत नाही, एकातून दुसऱ्यात रूपांतरण होतं. सृष्टी पण व्यक्तावस्थेत येते आणि अव्यक्तावस्थेत जाते. आपला कधीही विनाश होत नाही, आपण पहिल्यापासूनच होतो. फक्त आपण वेगवेगळे देह वेगवेगळ्या जन्मात धारण केले. आपण कृष्णाच्या वेळी पण होतो, आपण रामचंद्रांच्या वेळी पण होतो, त्याच्या आधी प्रल्हादांच्या वेळी पण होतो, त्याच्या आधी जे कलियुग होतं त्याची काही कुठे आपल्याला माहिती नाही, पण तेव्हाही आपण होतो. अनेक लाख वर्षापूर्वी आपण होतो, कारण आपण नेहमी असतो. आपण अविनाशी जीवात्मे आहोत, त्याला सत म्हटलं जातं. सच्चित आनंदात्मक जे रूप आहे, तर आपलं अस्तित्व हे अनादि आणि अविनाशी आहे. तर इथे तेच आहे ना की सृष्टीत येते आणि जाते, म्हणजे फक्त व्यक्त अव्यक्त यांच्यामध्ये खेळ चाललेला आहे. ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो, त्याप्रमाणे सर्व सृष्ट प्राणी, इथे प्राणी म्हटलंय ज्यांच्यामध्ये प्राणशक्ती आहे, ज्यांच्यामध्ये चैतन्य आहे, चराचरांना उद्देशून म्हटलंय, फक्त मनुष्याला नाही म्हटलेलं आहे. माझ्या मध्ये स्थित असल्याचे जाण.
सगळ्यांचे उगमस्थान ते आहेत, आपल्या प्रत्येकाच्या हृदयात ते आहेत, कणाकणामध्ये ते आहेत. दुसरी स्लाइड माताजी. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेने शेवटी तिचा प्रलय म्हणता येणार नाही, अव्यक्तावस्थेत जाते. त्यांच्यातूनच बाहेर येतं, त्यांच्यातच ते सगळं विलीन होऊन जातं. म्हणून नवीन तयार होत नाही किंवा कशाची निर्मिती होत नाही किंवा काही उत्पन्न होत नाही, फक्त व्यक्त होतं आणि अव्यक्त होतं. म्हणून भौतिक सृष्टीबद्दल ते सांगतायत. बघा, दोनच गोष्टी जगामध्ये, दोनच. एक आहे देहाशी संबंधित आणि एक आहे आत्म्याशी संबंधित. तुम्ही जर घराच्या बाहेर पडलात, तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी आपण ज्या पाहतो आपल्या आजूबाजूला, त्यात दोनच गोष्टी आहेत. एक बाहेरचे देह, बाहेरचं आवरण, म्हणजे तुम्ही आता दगड म्हटला तर दगडाचं आवरण आणि त्यात राहणारा तो जीवात्मा. तर झाड पाहिलं तर बाहेरचं झाडाचं आवरण आणि त्यात राहणारा तो जीवात्मा. मनुष्य फिरतायत, घर आहे, निर्जीव काही नाहीये जगामध्ये. चराचरामध्ये तो परमात्मा आहे, चराचरामध्ये चैतन्य आहे. हे सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. आणि दोनच गोष्टी फक्त आहेत, एक आहे आत्मा आणि दुसरा देह. भिन्न भिन्न देह आहेत, भिन्न भिन्न आवरण आहेत, पंचमहाभूतापासून बनलेली. भिन्न भिन्न का आहेत? कारण 84 लाख योनी आहेत, 84 लाख देह आहेत. प्रत्येक योनीचे वेगळे वेगळे देह आहेत आणि त्यानुसार ते जीवाला प्राप्त होतात. आणि असे अनंत देह आणि अनंत जीवात्मे आपल्या आजूबाजूला आहेत. आणि ही जाणीव होते. म्हणून दोनच जगत आहेत, एक आहे भौतिक आणि एक आहे आध्यात्मिक. म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व भौतिक चाललेलं आहे ते भौतिक पंचमहाभूताशी संबंधित, आणि ज्याच्यामध्ये आत्म्याचं अस्तित्व आहे, जे खरं जगत आहे, त्याचं प्रतिबिंब भौतिक जगत आहे, ते आध्यात्मिक जगत आहे. म्हणून सर्व काही भौतिक आणि आध्यात्मिक मध्ये विभागलेलं आहे. जगत भौतिक आहे, आध्यात्मिक आहे. आपल्या आपल्या आजूबाजूच्या गोष्टी भौतिक आहेत आणि आध्यात्मिक आहे. ज्ञान भौतिक आहे आणि आध्यात्मिक आहे. म्हणून ते म्हणतात की या सगळ्या सृष्टीबद्दल सांगताना, हे धनंजया, ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाहीत. तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त असतो. बद्ध करू शकत नाहीत म्हणजे बांधून टाकू शकत नाही. बांधून टाकणं याचा अर्थ काय आहे? बांधून टाकणं म्हणजे काय, साखळदंडासारखी ती बांधून टाकत नाहीत, तर ती आपल्याला येऊन चिकटतात, आपल्याशी येऊन संयुक्त होतात. म्हणजे काय, आता मी तुम्हाला शिकवते असं जेव्हा मी म्हणेन, तेव्हा ते जे कर्म आहे, मी माध्यम आहे, माझ्या माझ्या मार्फत तुम्हाला शिकवलं जातं. आणि अशा रीतीने ते मी करणारी कोणी नाहीये, तू करणार आहेस. आणि जेव्हा मी करते असं जेव्हा म्हणते, जेव्हा माझं म्हणते, तेव्हा ते येऊन मला चिकटतं. म्हणजे मी त्या कर्मात बांधली जाते. पण भगवंत बघा सगळ्यांच्या पलीकडे आहेत, ते कसे बांधले जाणार? ते सगळं काही करूनही त्याच्या पलीकडे अनासक्त आहेत. म्हणून हे त्यांचं जे, त्यांचे जे गुण आहेत किंवा त्यांचं जे स्वरूप आहे, त्यांचा जो जन्म आहे, ते जे त्यांचं जे व्यक्तीकरण आहे, हे सगळं जाणून घेतलं पाहिजे. का? कारण ते फक्त जाणल्याने, ज्ञात्वा, आपण या जन्म मृत्यू परंपरेतनं मुक्त होतो, केवळ जाणल्याने. आचरण पुढची गोष्ट आहे. म्हणून हे सगळं जे सांगितले ते उगाच काही सांगितलेलं नाहीये. आणि आपल्या रोजच्या परिचयातल्या गोष्टी आहेत या. फक्त आपल्याला ते माहित नव्हतं, त्याच्या परिभाषा माहिती नव्हत्या. म्हणून ते सगळ्यांपासून तटस्थ आहेत, ते कोणातही गुंतलेले नाहीयेत आणि सगळ्यांपासून ते अनासक्त आहेत. पुढची स्लाइड माताजी. हरे कृष्ण. मया मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हे तुनानेन कौंतेय जगत विपरिवर्तते. हे कौंतेया, हे कुंतीपुत्रा, माझ्या अनेक शक्तींपैकी, याचा अर्थ काय की त्यांच्या अनेक शक्ती आहेत ज्या आपण मोजू पण शकत नाहीत. पण महत्वाच्या दोन शक्ती आहेत. आता मी म्हटलं ना, जसं भौतिक जगत आहे आणि आध्यात्मिक जगत आहे, तसंच बहिरंगा प्रकृती आहे आणि अंतरंगा प्रकृती आहे. आणि जो जीव आहे, आपण सर्व तटस्थ आहोत. तटस्थ शक्ती म्हणजे काय की आपण कुंपणावर बसले आहोत. म्हणजे आपण जर बाह्य जगतामध्ये अडकलो आणि बहिरंगा प्रकृतीच्या संपर्कात आलो, ती माया आहे, मग ती आपल्याला अडकवून टाकते, आपल्याला भ्रमित करून टाकते. पण जेव्हा आपण कुंपणावर बसलेले सर्व तटस्थ जीव आतल्या बाजूला झुकतो, अंतर्मुख व्हायला लागतो, तेव्हा आपोआपच आपण त्या अंतरंगा, लाधिनी शक्ती, राधाराणी म्हटलेले तिला भगवंतांची, ही मोक्षकारक शक्ती आहे, तिच्या जेव्हा बाजूला झुकतो तेव्हा आपण त्या शक्तीच्या संपर्कात आल्याने अंतर्मुख व्हायला लागतो. आणि आपण मुक्तावस्थे, म्हणजे बद्ध आणि मुक्त, या ज्या जीवाची दोन अवस्था सांगितलेल्या आहेत, तर त्यानुसार अनेक शक्तीपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती, पंचमहाभूतांपासून बनलेली प्रकृती, माझ्या अध्यक्षतेखाली, म्हणजे माझ्या नियंत्रणाखाली ती काम करते आणि सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. म्हणजे कोणाला कुठला देह द्यायचा हे प्रकृती ठरवते.
आता उदाहरणार्थ तुम्ही कसं प्रकृतीचं विदोहन करता, कसं प्रकृतीचं शोषण करता, कसं प्रकृतीचा भोग घेता, त्यावर तो देह अवलंबून आहे. आता उदाहरणार्थ कसं आहे की तुम्ही किती किती तिच्याकडनं घेता, तुम्ही कसं वापरता आपला देह, याच्यावरती पुढचा जन्म अवलंबून असतो. आणि अंते मतीही सा गती, या दोन गोष्टी आहे की शेवटच्या क्षणी मनामध्ये जो भाव असतो त्याच्यावर तो अवलंबून असतो, आपल्या कर्म बीजांवर तो अवलंबून असतो. तर अशा गोष्टींमुळे आपल्याला नवीन जन्म मिळत असतो. आणि ही जी प्रकृती आहे ती चराचर प्राण्यांची निर्मिती करते. चराचर, चर म्हणजे जो चालणारा आहे, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो, आणि अचर म्हणजे तो एकाच ठिकाणी राहतो. पण दोघांनाही प्राणी मात्र आहे, म्हणजे दोघांमध्ये ती प्राणशक्ती आहे, दोघांमध्येही चैतन्य आहे, दोघांमध्येही परमात्मा आहे. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संवार होतो. पुढची स्लाइड माताजी. आता इथे महाविष्णू ब्रह्मांडांना असंख्य उच्छ्वासित करतात, गर्भोदकशाही विष्णू आणि शिरोदकशाही विष्णू. खूप सुंदर आहे ही गोष्ट, ही सात्वत संहिता आणि भागवत महापुराणामध्ये आलेलं आहे. ही सृष्टीची निर्मिती कशी झाली, तर हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर सृष्टीचं कारण, त्याला कारण महासागर म्हणतात. कारण सृष्टी नाही, ब्रह्मांड, अनेक ब्रह्मांड, कोटीच्या कोटी ब्रह्मांड आहेत. ब्रह्मांड याचा अर्थ जर म्हटलं तर ब्रह्माचं अंड, ब्रह्मदेवांचं म्हणजे ब्रह्मदेवांचं अंड, प्रत्येक अंड्याचा एक ब्रह्मदेव आहे. असे असंख्य कोटी ब्रह्मदेव आहेत. आता हे कुठून निर्माण होतात, ही ब्रह्मांड कुठून निर्माण होतात, तर एक आहे सर्वांचं कारण, कारण महासागर. तर त्याच्यामध्ये एक विष्णूंचं स्वरूप, एक पुरुषावतार. तिथे कारणोदकशाही विष्णू, म्हणजे कारणाच्या उदकामध्ये शयन करणारे विष्णू, हे सर्वांचा हा प्रथम पुरुषावतार आहे. आता गंमत बघा, हे पुरुषावतार हे जे आहेत महाविष्णू कारणोदकशाही, ते विराट स्वरूपात आहे. कसे, त्यांच्या रोमा रोमामध्ये ब्रह्मांड आहे, रोमा रोमात. म्हणजे आपल्या शरीरावर किती केस आहेत, कोणाला मोजायला सांगितलं तर मोजता पण येणार नाही. तर अशा असंख्य केसामध्ये प्रत्येक रोमकुपात एक ब्रह्मांड आहे. आणि ही जी ब्रह्मांड त्यांच्या निश्वासावाटे बाहेर पडतात. आणि त्या ब्रह्मांडाचं आयुष्य किती आहे, तर जोपर्यंत त्यांचा श्वास बाहेर आहे तोपर्यंत, म्हणजे जसा बुडबुडा यावा आणि नाहीसा व्हावा, तशी ती ब्रह्मांड त्या कारण महासागरात पडतायत आणि बुडबुड्यासारखी नाहीशी होत आहेत. पुन्हा ते निश्वास आले की म्हणजे नाहीशी होणं म्हणतायत, ते अव्यक्त अवस्थेत जात आहेत. आणि प्रत्येक ब्रह्मांडात एक एक ब्रह्मदेव आहे. मग आता त्यांचा दुसरा पुरुषावतार, त्यांचं त्या प्रत्येक ब्रह्मांडात ते प्रविष्ट होतात. आता उदाहरणार्थ अंड म्हटलं की त्याच्यामध्ये गर्भोदक असतं, त्याच्यात गर्भ वाढण्यासाठी आवश्यक गर्भोदक असतं. तसंच गर्भोदक प्रत्येक ब्रह्मांडात आहे. आणि त्याच्यात शयन करणारे असा जो दुसरा पुरुषावतार आहे त्याला म्हणतात गर्भोदक, ब्रह्मांडाच्या अंड्यातल्या गर्भोदकात शयन करणारे विष्णू. आणि त्यांच्या नाभीतून कमल बाहेर पडतं आणि त्या ब्रह्मांडाच्या ब्रह्मदेवाचा जन्म त्या कमळावर होतो. म्हणून मग त्या ब्रह्मदेवापासून सगळी सृष्टी निर्माण होते. आणि मग त्या प्रत्येक सृष्टीतल्या चराचरांमध्ये त्यांचं तिसरं तत्व, त्यांचा तिसरा पुरुषावतार हे प्रविष्ट होतात. त्याला म्हणतात शिरोदकशाही विष्णू, जे प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येक कणाकणामध्ये, प्रत्येक चराचरामध्ये. तर ज्यांनी या तीन पुरुषावतारांना जाणलं त्यांनी सर्व काही जाणलं. तर हे ते आपल्याला हृदयात आपल्याला त्यांना जाणून घ्यायचंय. पुढची स्लाइड माताजी. आणि प्रत्येक ब्रह्मदेवाचं 100 वर्ष आयुष्य आहे. आणि त्यांचा जो दिवस आहे तो एक कल्प आहे. आणि एक कल्प म्हणजे आपले 1000 चतुर्युग आहेत. आपण आता जिथे आहोत कलियुगात आहोत आपण आता. आणि कलियुगाचा हा संधिकाळ आहे. म्हणजे कसं संधिकाळ, की आता जेव्हा द्वापार बघा, आता हे कलियुग किती वर्षाचं आहे, 4,32,000 मानवीय वर्ष. वर्ष पण प्रत्येक लोकात वेगवेगळी आहे. तर आपली मानवांची वर्ष मोजली तर 4,32,000 वर्षांचं कलियुग आहे. त्याच्या बरोबर दुप्पट द्वापार, द्वापार का म्हणतात, दोन द्वापार, त्याची दुप्पट बरोबर द्वापार युग आहे. कलियुगाची तिप्पट म्हणून त्रेता, तीन त्रेतायुग. आणि कृतयुग किंवा सत्ययुग, त्याला कृत म्हणजे 4, तर चौपट कृतयुग आहे. 4,32,000च्या दुप्पट द्वापार आहे, 4,32,000 वर्षांच्या तिप्पट त्रेतायुग आहे, आणि 4,32,000च्या चौपट हे कृत किंवा सत्ययुग आहे. असे या चौघ युगांना मिळून चतुर्युगी असं म्हटलं जातं. म्हणजे अनंत अनेक लाख वर्ष मिळून एक चतुर्युगी बनते. आणि 1,000 चतुर्युगी म्हणजे ब्रह्मदेवांचा एक दिवस आहे, त्याला एक कल्प म्हणतात. तेवढीच त्यांची रात्र आहे. 1,000 चतुर्युगांची. काळ बघा कसा आहे. आणि त्या ब्रह्मदेवांचं आयुष्य बुडबुड्यासारखं आहे, नुसतं बुडबुड्यासारखं. आणि प्रत्यक्षात भगवंत तर काळाच्या पलीकडे आहेत.
काळ सापेक्ष आहे, आपल्याला तो वाटतोय, भासतोय. खरं तर काळ नाहीच आहे, आपण काळाच्या पलीकडे असं त्या भगवंतांचं स्वरूप आहे. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् परम भावम जानंतो मम भूत महेश्वरम. जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. आता हे असं का म्हटलंय की जेव्हा त्यांनी अवतार घेतला मानव रूपात ते अवतरित होतात, त्यांचा आविर्भाव होतो, ते प्रगट होतात, ते जन्म घेत नाहीत, ते अयोनिज आहेत, अजन्म आहेत. म्हणजे बघा, आपलं आपला जन्म, आपलं आपलं या जगात येणं हे वेगळं आहे आणि त्यांचा जन्म घेणं हे वेगळं आहे. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलंय मानव सदृश रूपात, कारण त्यांचं रूप आहे ते सच्चिदानंद रूप आहे. सत म्हणजे असणं, चित म्हणजे चैतन्य किंवा ज्ञानशक्ती, आणि आनंद, आपलं स्वरूप आनंदमय आहे, तसं आनंद स्वरूप असे ते भगवान श्री कृष्ण आहेत. कृष्ण या शब्दाचाच अर्थ काय आहे की सर्वांना आकर्षून घेणारे, सर्वाकर्षक असं त्यांचं रूप आहे. म्हणून त्यांचं कोटी मदनाला लाजवेल असं त्यांचं सौंदर्य आहे. आणि म्हणूनच आपण, कारण जर त्यांच्याकडे आपण आकर्षिले गेलो नाही तर आपण या जगामध्ये तडकून पडू. म्हणजे अशी कुठली तरी शक्ती पाहिजे ना की ती आपल्याला या बाह्य जगातल्या मोहापासून खेचून आणेल आणि त्यांच्याकडे ती आकर्षून घेईल. म्हणून त्यांची बासरी, म्हणून त्यांचं मोरपीस, म्हणून त्यांचं रूप, म्हणून त्यांचं जे संपूर्ण स्वरूप आपण जे वर्णन करतो अत्यंत आकर्षक आहे, आकर्षून घेणार आहे आपल्याला. आणि त्यामुळे आपण बाह्य जगातल्या आसक्तीपासून बाजूला होतो आणि त्यांच्याकडे आकर्षिले जातो. आणि म्हणून मानव सदृश रूपात अवतीर्ण, जन्म घेतात असं म्हणत नाहीये. अवतीर्ण होणं म्हणजे वरून खाली येणं, उतरणं. म्हणजे ते ज्या स्तरावर आहे तिथून ते खाली उतरून येतात, अवतीर्ण होतात. तेव्हा मूर्ख लोक, म्हणजे मूर्ख म्हणजे अज्ञानी, निरक्षर इथे नाहीये, ज्यांना खरं ज्ञान झालं नाहीये ते माझा उपहास करतात. म्हणजे बरेच लोक म्हणतात की कुठे ते काय महापुरुष होते श्रीकृष्ण, पण भगवंत कशावरून. तर त्यासाठी म्हणून हे म्हटलेले अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर, अधिष्ठाता, परम ईश, ईश म्हणजे जो नियंत्रण करतो त्याला ईश्वर म्हणतात. आणि इथे परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. पुढचं स्लाइड माताजी, सॉरी. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसी मासुरींचैव प्रकृती मोहिनीं श्रिताः. याप्रमाणे जे मोहित झालेले राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात, अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा, त्यांची सकाम कर्म आणि त्यांचं ज्ञान निष्फळ होतं. याचा थोडक्यात अर्थ काय आहे की जे राक्षसी आणि आसुरी लोक आहेत, आता आपल्यामध्ये दिसतात का कोणी दोन शिंग असलेले किंवा अकराळ विक्राळ किंवा असे काहीतरी त्यांनी काहीतरी मृगचर्म बांधलेला आहे, असे मोठ्या मोठ्या दाडाच, असं कोणी आपल्यामध्ये राक्षस आसुरी आपल्याला आता दिसत नाही. जे आपली कल्पना आहे, राक्षस आणि आसुरी म्हणजे कोण आहेत की जे रज तमोगुणी आहे. आपण पुढे तो अभ्यास करणार आहोत, पुढे त्याच्यावरती गुणत्रय विभाग योग अध्याय आहे, त्यात संपूर्ण माहिती आहे. पण असे जे रज आणि तमोगुणी लोक आहेत त्यांना राक्षसी आणि आसुरी म्हटलेलं आहे. आणि जे सात्विक आहेत ते सगळे दैवी प्रकृतीचे किंवा देव जे आहेत ते सात्विक प्रकृतीचे. तर इथे म्हणून राक्षसी आसुरीं चैव, जे राक्षसी आणि आसुरी आहेत ते प्रकृतीमध्ये मोहग्रस्त होतात, माया त्यांच्यावर आवरण टाकते. आणि मग त्यांनी केलेली प्रत्येक आशा, प्रत्येक कर्म, प्रत्येक ज्ञान हे सगळं निरर्थक असतं, निष्फळ असतं, कारण भगवंतांशी जोडलेलं नसतं. म्हणून मोघ या शब्दाचा अर्थ व्यर्थ, निष्फळ. म्हणजे अख्खं आयुष्य घातलं, धडपड केली, कित्येक पैसा कमवला, अनेक गाड्या घेतल्या, मोठी मोठी घरं बांधली, पण फायदा काय, सगळं इथेच ठेवून जायचंय. कुठलीही गोष्ट आपण आपल्या बरोबर घेऊन जाणार नाहीये. मग अशावेळी किती धडपड करायची त्याच्यासाठी, ही सगळी निरर्थक धडपड आहे. निरर्थक म्हणजे ही संपूर्ण व्यर्थ आहे. जेवढं आपल्यासाठी आवश्यक आहे, जेवढं पोटापाण्यासाठी आवश्यक आहे, जेवढं सुखी राहण्यासाठी आवश्यक आहे तेवढं पुरे आहे. शेजाऱ्याकडे मर्सिडीज आहे म्हणून मला पण घ्यायची आहे, मी पण बीएमडब्ल्यू घेणार, माझ्याकडे एक आहे तर मी 10 गाड्या घेणार, आणि मग सगळी धडपड मी त्याच्यासाठी करत राहणार. तर यालाच मोघ, निरर्थक, व्यर्थ अशी ही त्यांची कर्म आहेत आणि निरर्थक आशा आहे त्यांची, नवीन नवीन गाडी, नवीन नवीन घर घ्यायची. म्हणून अशा लोकांना, असे आहेत त्यांना राक्षसी आसुरी असं म्हटलेलं आहे, आणि ते त्या मायेच्या आवरणाखाली असतात. पुढची स्लाइड माताजी. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा
भुक्तादिमं व्ययम. आता त्याच्या उलट कोण आहेत? तर हे पार्थ हे पृथापुत्र मोहित न झालेले महात्मे. म्हणजे मोहित कशाला न मोहित नाही झाले? बाह्य जगाला किंवा महामायेला जे मोहित झालेले नाहीत, असे दैवी प्रकृती म्हणजे अंतरंगा शक्तीच्या आश्रयाखाली असतात. ते पूर्णपणे भक्तिमय सेवेमध्ये युक्त झालेले असतात. युक्त होणं म्हणजे प्रत्येक क्षणी भक्ती करणं. संयुक्त होणं म्हणजे सम्यक रीतीने युक्त होणं. हे भक्तिमय सेवा करत असतात. आता उदाहरणार्थ काय की भक्तिमय सेवा करण्यासाठी कुठे जायची गरज आहे असंही नाहीये. तुमचं जे प्रत्येक कर्म आहे, आपलं जे प्रत्येक कर्म आहे, बघा जर देह आपला असता तर आपल्या बरोबर आला असता. जर आपले कपडे, आपले दागिने, आपलं घर दार जर खरोखर आपलं असतं तर ते आपल्या बरोबर सदैव राहिलं असतं, आपल्या बरोबर पुढच्या जन्मात आलं असतं. पण तसं होत नाही. कोणी मुलाच्या जन्माबरोबर 4 गाड्या, 2 घरं, एवढे कपडे लत्ते असे बाजूला उपस्थित होत नाही, कारण आपण एकटेच येतो आणि एकटेच जातो. त्याच्यामुळे लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण या जन्मापुरत्या कमवतो, तर म्हणून भक्तिमय सेवा. मग त्यामुळे आपलं असं काही नाहीच आहे जगामध्ये. देह पण आपला नाहीये, तो पण साधन म्हणून दिलाय. साधन करण्यासाठी प्राप्त झालंय, आपलं उपकरण आहे. जसं आपण यंत्र वापरतो, जसे इस्त्री वापरतो, जसा एअर कंडिशन वापरतो, तसं शरीर हे यंत्र आहे, ते उपकरण आहे, आपल्याला वापरायला दिलंय. जर ते नसतं तर आपण उपासना करू शकलो नसतो, कर्म करू शकलो नसतो. आपण त्याच्यात राहून कर्म करतोय. आणि म्हणून सेवा म्हणजे शेवटी काय आहे? आपला श्वास घेणं सेवा आहे. आपली कुठलीही गोष्ट आपल्या दिवसभरात आपण जी रोजची कर्म आहे ती आतापर्यंत आपण कर्म म्हणून करत होतो, कृती करत होतो. पण आता त्याला वेगळा अर्थ प्राप्त झालाय. ती भक्तिमय सेवा बनलीये. श्वास पण घेतोय तो त्यांच्यासाठी घेतोय. मी कपडे घडी करते ते त्यांची सेवा म्हणून करतेय. मी जेवण करतेय ते एक एक घास घेते तो पण तसा घेते की त्यांना मी आहुती प्रदान करते. जो वैश्वानर माझ्या पोटात आहे तर ते मी यज्ञच करते रोज. आणि यज्ञ समजून मी एक एक घास घेते. म्हणजे आयुष्य कसं बनलं? दिव्य बनलं. आणि यज्ञ म्हणून आपण ते आयुष्य आता करतोय. तर असं म्हणून म्हटलेलं आहे की असे जे असतात, कारण भक्तिमय सेवेसाठी मंदिरात जायचे ते तर जायलाच पाहिजे, सेवा केलीच पाहिजे, प्रचार प्रसार केलाच पाहिजे. पण आपलं आयुष्यच आपण का नाही मंदिरासारखं बनवून टाकायचं? आपलं घरच का नाही मंदिरासारखं बनवून टाकायचं? आपलं प्रत्येक कर्म आपण दिव्य आणि सेवा म्हणून का नाही करायचं? फक्त 10 मिनिटं आपण पूजा करतो आणि इतर वेळी आपली पोटपूजा चाललेली असते. पण प्रत्येक कर्म, प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी का नाही जोडून टाकायची? घरात एखादी वस्तू आली तर कृतज्ञता का नाही दाखवायची? थँक्यू का नाही म्हणायचं की तुमच्यासमोर ठेवतो, ते तर येऊन काही खात नाहीयेत ते. त्यांनी खाल्लं असतं तर अजून काही झालं असतं. पण तरी त्यांना अर्पण करतो म्हणजे काय? ही शेवटी ती भावना आहे, मनामध्ये भक्ती भाव आहे की प्रत्येक गोष्ट तुमची आहे, तुम्ही दिली आहे, तर आधी मी ती तुम्हाला देतो, तुम्हाला निवेदन करतो आणि मग ती प्रसाद म्हणून मी ग्रहण करतो. अरे सगळे सात्विक भाव त्याच्यात उतरतात. आपण सात्विक बनून जातो, आपले सगळे भाव सात्विक बनतात, आपलं कुटुंब सात्विक बनून जातं, आपली पेशी पेशी सात्विक बनते. कारण ते मला सृष्टीचे आधी पण असे जे भक्ती करतात त्यांनी जाणलेलं आहे की भगवान कोण आहेत. आणि भगवंतांच्या कृपेने जाणले ते ते दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली आहेत. आणि म्हणून त्यांना माहिती आहे की ते अविनाशी पुरुष. आता बाजूची गोष्ट आहे ती माधवेंद्र पुरींची गोष्ट आहे. तर ते गोस्वामी आहे, ते एका झाडाखाली पण राहत नाहीत की त्याच्याशी त्या झाडाचं किती छान हवा आहे, किती छान छाया आहे. ते वृंदावनामध्ये एकदा फिरत फिरत आले होते. तर गोस्वामी लोक जे ते इतके अनासक्त असतात की ते रोज फिरत असतात की झाडांची आसक्ती निर्माण व्हायला ना पाहिजे. तर ते असे बसले होते, ते स्वतःसाठी भिक्षा पण मागत नव्हते की भगवंतांवर सगळं काही त्यांनी सोपवलं होतं. तर तिकडे एक बालक आला, त्यांनी त्यांना एक दुधाचं मडकं दिलं आणि सांगितलं माझ्या आईने दिले, तुम्ही घ्या. आणि ते मडकं त्यांच्याकडे ठेवून तो निघून गेला. नंतर मग ते त्याला शोधायला लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की असा कोणी नाहीच आहे त्या गावामध्ये. मग त्यांना रात्री स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्यांना भगवंतांनी दर्शन दिलं आणि सांगितलं की मी त्या जो गोवर्धन पर्वतामध्ये आहे खाली, माझ्या अंगाची लाही लाही होते, तू मला बाहेर काढ आणि माझ्या अंगावर चंदनाचा लेप कर. मग त्यांना बाहेर काढलं, ती मूर्ती त्यांना तिथे मिळाली आणि मग त्यांनी नाथद्वारा इथे त्यांची स्थापना केली. तर असं भक्तांचा महिमा अत्यंत अवर्णनीय असा महिमा आहे. आणि आपल्या सर्वांसाठी आपणही भक्तच आहोत, आपण त्यांच्याबद्दल ऐकतोय. आणि अशी अवस्था आपल्यालाही सर्वांना प्राप्त होणार आहे. पुढची स्लाइड माताजी. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्त्यस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हा जो अध्याय का महत्वाचा आहे? कारण याच्यात अनन्य भक्ती सांगितली आहे. यात अव्यभिचारिणी भक्ती सांगितली. अनन्य म्हणजे काय? की कुठल्याही देवी देवतांची भक्ती न करणं, फक्त भगवंतांची भक्ती करणं. आणि अव्यभिचारिणी म्हणजे व्यभिचार म्हणजे काय? की अनेकांची केला जातो तो
व्यभिचार. पण केवळ त्या भगवंतांची भक्ती म्हणजे त्याला अव्यभिचारिणी भक्ती करत. ते महात्मेजन, जे महान आत्मे आहेत, महान जीवात्मे आहेत, ते माझं सतत कीर्तन करतात, दृढ निश्चयाने प्रयत्न करतात की सतत त्यांची आठवण राहील. बघा, पहिल्यांदा काही प्रत्येक क्षणी राहत नाही, थोडा वेळ राहते, पण तो प्रयत्न वाढवत न्यायचा आहे. आपोआपच होत जातं ते, जेव्हा आपलं मन रमायला लागतं. मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. पुढची स्लाइड माताजी. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकार रुक्सामयजुरे वच. मी या जगताचा पिता, माता, आधार आणि पितामह आहे. कारण आपण ज्या ब्रह्मांडात राहतो, ज्या ब्रह्मदेवांच्या, तर त्याच्यात 14 लोक आहेत आणि ब्रह्मदेव हे त्याचे मूळ पितामह आहेत आणि ते प्रपितामह किंवा ते त्याचे जन्मदाता आहे. खरं म्हटलं तर ब्रह्मदेव या ब्रह्मांडाचे, त्यांच्यापासून सृष्टी निर्माण झाली आहे. पण त्यांचे पिता कोण आहेत? तर ते भगवान श्रीकृष्ण आहेत. कारण आपण बघितलं की गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभीतून ते कमल बाहेर आलंय, त्याच्यावर ब्रह्मदेवाचा जन्म झालाय. तर त्यामुळे जगताचा पिता माता आधार, त्यांनी आधार दिलाय. नाहीतर सगळे ग्रहलोक कसे फिरतायत, नाहीतर सगळे पडून गेले असते. पितामह मी नेय, नेय याचा अर्थ जाणून घेण्याची गोष्ट. आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतोय म्हणजे नेमकं काय करतोय, तर आपण भगवंतांबद्दल जाणून घेतोय. ज्यांचं ज्ञान करायचं ते नेय. नेय कोण कोण आहे? तर भगवंत आहेत, आपण स्वतः आहोत, आपण स्वतःला जाणतोय आणि ज्या जगात आपण राहतोय त्या जगाला, ब्रह्मांडाला जाणून घेतोय. म्हणून इथे नेय, खरे नेय कोण आहेत? तर भगवान आहेत. शुद्धी करतात, ते तुम्हाला शुद्ध करतात त्यांच्या नावस्मरणाने. आणि ओंकार आहे, तर ओंकार स्वरूप तेच आहे. तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मी आहेत. खरं तर अथर्ववेद चौथा आहे, पण इथे 3 वेद प्रमुख आहेत. आणि वेद म्हणजे विद, जाणणे, ज्याच्यात ज्ञानाचे स्रोत आहेत, जे ब्रह्मदेवांच्या निश्वासापासून निर्माण झालेत, ते भगवंतांनी प्रकट केलेले आहेत. तर ते मीच आहे, ज्ञान सर्व काही मीच आहे. पुढची स्लाइड माताजी. मीच ध्येय. ध्येय म्हणजे जे प्राप्त करून घ्यायचे, ते गाडी प्राप्त नाही करून घ्यायची आहे, घरदार प्राप्त, जे काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या फक्त या जगापुरत्या आहेत, या जन्मापुरत्या आहेत. त्या इथेच सोडून जायच्या आहेत. ते आपल्याबरोबर आपला देह पण येणार नाही, आपलं नाव पण येणार नाही. सगळ्या गोष्टी देहापुरत्या मर्यादित आहेत. त्यामुळे खरं ध्येय काय आहे जगाचं, किंवा खरं काय प्राप्त करून घ्यायचंय, तर तो परमात्मा आहे किंवा आत्मा आहे. पोषण करता, आपलं पोषण ते करतात. प्रभू, सर्वांचे स्वामी, साक्षी, ते प्रत्येकाकडे हृदयातून बघतायत. जर आपल्या लक्षात आलं कोणतरी आपल्यावर लक्ष ठेवू नये, तर आपल्याकडून वाईट कर्म घडतील का? तर नाही घडणार. निवास, निवासस्थान, आश्रयस्थान आणि अत्यंत जीवलग मित्र आहे, ते सर्वांचे आपले मित्र आहेत. जर आपण मित्रभावाने त्यांच्याकडे, कारण आपल्या सर्वात जवळचे आहेत. एखादी जवळची व्यक्ती जर आपल्याबरोबर नेहमी राहणार आहे हे आपल्या लक्षात आलं, तर मग भीती कशाची वाटणार आणि घाबरायचं कोणाला आणि चिंता तरी कशाची करायची. आणि अविनाशी बीजही मीच आहे. बीज म्हणजे ज्यापासून सर्व काही निर्माण होतं. आता वृक्ष बीजापासून निर्माण होतो. अविनाशी, ज्यांचा कधीही विनाश होत नाही. हे अर्जुना, मी उष्णता देतो, मीच पाऊस थांबवतो, मीच पाडवतोही. म्हणजे देणारेही तेच आहेत, थांबवणारी तेच आहेत, करणारी तेच आहेत, सर्वत्रही तेच आहेत. प्रत्येक ठिकाणी केवळ तेच आहेत. हे सर्वप्रथम म्हणजे परमात्म्याशिवाय जगात काहीही नाहीये. मी अमृत तत्व आहे. अमृत म्हणजे ज्यांचा कधीही विना, अमर तत्व, ज्यांना कधी मृत्यू येत नाही. मूर्तिमंत, मृत्यूही मीच आहे, काळही तेच आहे. मग अशा वेळी जर काळ ते आहेत, आपले परमप्रिय ते आहेत, आपल्या प्रत्येकामध्ये प्रेम आहे त्यांच्याबद्दल, फक्त सुप्त आहे. पण जेव्हा ते जाग होईल, कारण आपल्या खरे पिता ते आहेत, बीजपरत पिता. आपले जन्मदाते आई वडिलांवर आपण किती प्रेम करतो, मग जे आपल्या आत्म्याचे पिता आहेत त्यांच्यावर किती करायला पाहिजे. जेव्हा माहिती होईल, हे सुप्त प्रेम जागृत होईल, तेव्हा किती त्या प्रेमाचा पूर्ण प्रवाहच वाहायला लागेल. मी किती प्रेम करू आणि किती करू नको असं आपल्याला वाटायला लागेल. एवढं प्रेम आपल्या प्रत्येकामध्ये आहे. म्हणून सत आणि असत दोन्ही माझ्यामध्ये स्थित आहेत. पुढची स्लाइड माताजी. वेदाध्ययन करणारे, सोमरसाचे पान करणारे, स्वर्गलोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात. असे पापकर्मापासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकांमध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. वेदांचा अभ्यास तर आपल्याला वाटतं पंडित म्हणजे वेदाचा अभ्यास करणारे किंवा विविध असे यज्ञ सांगितलेले आहेत, ते केल्यानंतर ग्रह स्वर्ग लोकाची प्राप्ती होते. पण सर्वप्रथम लक्षात ठेवलं पाहिजे, जे फक्त स्वतःसाठी केलं जातं, पुण्यासाठी केलं जातं, त्याने फक्त स्वर्ग लोकामध्ये दीर्घकाळ वास्तव्य मिळतं. आपल्याला प्रत्येक गोष्ट भगवंतांशी जोडून द्यायची आहे, प्रत्येक गोष्ट भगवंतांसाठी करायची आहे. जेव्हा त्यांच्यासाठी केली जाते तेव्हा आपण ती अकर्म होऊन जाते, म्हणजे ती कर्मरूपाने राहत नाही.
पण जे असे लोक आहेत जे पुण्याची प्राप्ती करतात ते स्वर्ग लोकात राहतात, पण काय फायदा आहे, तात्पुरतं आहे सगळं. पुन्हा ते पुण्य संपलं की पुन्हा परतून या जन्ममृत्यूच्या परंपरेत येऊन अडकावं लागतं. म्हणून त्याने मुक्ती नाहीये. याने फक्त थोड्या काळापुरतं तुम्हाला सगळं काही प्राप्त होतं, पण तो काळ संपतो आणि पुन्हा यावं लागतं फिरून या जन्ममृत्यू परंपरेमध्ये. याप्रमाणे स्वर्ग लोकातला अमर्याद विषय सुखाचा भोग घेऊन जेव्हा ते पुण्यकर्म क्षीण होतं, ते पुन्हा या मृत्यू लोकात, मृत्यूमध्ये जिथे जन्म मृत्यू आहे त्याला मर्त्य लोक असं म्हटलं जातं, तर पुन्हा यावं लागतं. अशा रीतीने वेदोक्त धर्माचे सिद्धांताचे पालन करून जे इंद्रिय उपभोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्म मृत्यूच्या चक्रात पडावे लागते. म्हणजे जी गोष्ट आपण भगवंतांसाठी करत नाही ती आपल्याला अडकवून टाकते. पुढची स्लाइड. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. जे लोक अनन्य म्हणजे फक्त भगवंतांची भक्ती करतात, माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करत माझी उपासना, माझी आराधना, माझी साधना करतात, त्यांच्या आवश्यकता मी पूर्ण करतो. आईला कसं सांगावं लागत नाही बाळाला, आई लगेच ओळखते काय मनामध्ये, मनात येण्याआधी ओळखते की ह्याला काय पाहिजे. तसंच आहे की ते त्यांच्या आपल्या ज्या आवश्यकता सांगाव्या पण लागत नाहीत, ते पूर्ण करतात. आणि आपल्याकडे जे काही आहे घरदार कुटुंबीय त्यांचं ते रक्षण सुद्धा करतात. ह्यासाठी त्यांची प्रार्थना पण करायची गरज नाही, ते करतातच. पुढची स्लाइड माताजी. येऽप्यन्य देवता भक्त्या यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम्. हे कौन्तेय, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत, आता इथे हे समजायला पाहिजे की भगवान हे देवी देवता पण त्यांच्यापासून निर्माण झाल्या. देवता ही योनी आहे, जशी मनुष्य योनी आहे, राक्षस योनी आहे, असुर योनी आहे, हे पातालमध्ये राहणारे नाग योगिनी आहे, अनेक योनी आहेत. तर या ज्या योनी आहेत तशीच देवता योनी आहे. आता देवता आपल्यापासून वेगळे का आहेत, कारण ते शक्तिशाली आहेत आणि ते अख्ख्या ब्रह्मांडाचा कारभार पाहण्यासाठी त्यांना नियुक्त केलंय. त्यांना पण मुक्ती नाहीये. आपल्याला जे मनुष्य देहात प्राप्त होतं ते त्यांनाही प्राप्त होऊ शकत नाही. ते ब्रह्मांडाचा कारभार पाहत असतात. तर या देवी देवता आहेत त्या शक्तिशाली असल्याने आपण गोष्टी मागतो. आपल्याला पैसे हवे असतात, जे काही पाहिजे आपल्याला, जे आयुष्य, दीर्घायुष्य, आरोग्य, तर आपण प्रत्येक गोष्ट या देवी देवतांकडे मागतो. मग इतर देवतांचे जे भक्त आहेत, पण त्या देवी देवता भगवंतांचं अंग आहे, त्यांचे अवयव आहे, त्यांच्यापासून निर्माण झालेले आहेत, ते पण जीवात्मे आहेत. जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुतः माझंच पूजन करतात. तुम्ही वेगवेगळ्या अंगाचं पूजन केलं तरी काय आहे, शेवटी तो अंग कोणाचे आहेत, परमात्म्याचे आहेत. म्हणजे खरं पाहता आपण परमात्म्याचंच ते लोक पूजन करत असतात, पण ते अविधीपूर्वक किंवा चुकीच्या मार्गाने करतात का. कारण देवी देवतांकडे ते कशासाठी जातात की त्यांना काहीतरी पाहिजे, काहीतरी मागायचंय, किंवा संकटात सापडल्यावरती आपल्याला देवाची आठवण होते. ही त्यांचा मार्ग आहे तो चुकीचा आहे. भक्तीसाठी भक्ती नाहीये, प्रेमासाठी प्रेम नाहीये. पुढची स्लाइड. यान्ति देवव्रता देवान् पितृयान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेच यान्ति मद्याजिनोऽपि माम्. जे लोक देवतांची पूजा करतात त्यांना काय होतं, त्यांचं शेवट म्हणजे त्यांना त्यांची काय स्थिती प्राप्त होते, तर ते देवतामध्ये, देवलोकामध्ये म्हणजे स्वर्ग लोकात जन्म घेतात. पण तिकडेही राहणं काही अगदी अमर्याद काळापुरतं नाहीये, पुन्हा परतून येणं आवश्यक असतं. जे पितरांची उपासना करतात ते पितृलोकामध्ये जातात. तिथे अर्यमा नावाची देवता आहे आणि स्वधा देवी आहे त्या पितृलोकाची. त्यांच्या नियंत्रणाखाली पितृ हा जो लोक आहे तिथे पितर राहतात, तर तिकडे ते जातात. जे भूतांची उपासना करतात त्यांना भूत योनीमध्ये जन्म प्राप्त होतो. अनेक लोकांची स्मशानात जाऊन करतात, भूताला प्रसन्न करतात, पण शेवटी त्यांना त्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात. पुढची स्लाइड. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपरुतम अश्नामी प्रयतात मनहा. जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने, बघा कोणाला माझ्याकडे भरपूर जर पैसे असतील तर भगवान प्रसन्न होतील असं बिलकुल नाहीये. भक्ती सर्वांसाठी आहे, कोणी करू शकतो. तुमच्याकडे काहीच नाहीये, जे जे काही आपण आणतो घरी, फळ आलं तर पहिलं त्यांना ठेवायचं, मग नाही तर पान, तुळशीचं पान खूप आवडतं, पण तुम्ही कुठलंही पान ठेवलं तरी चालेल, किंवा त्यांना पाणी, घरामध्ये येणारं पाणी तुम्ही त्यांना अर्पण केलं तरी ते त्याचा स्वीकार करतात. मग त्यांच्यासाठी भक्ताने जे भक्तिभावाने दिलंय त्याला महत्व आहे. तुम्ही काय देता हे कमी महत्वाचं आहे. त्यामुळे हा विचार नाही मी काहीच देऊ शकत नाही, तुम्ही जल अर्पण केलं तरी त्याचा स्वीकार करतात. पुढची स्लाइड. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोसि तदासि यत्
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. हे कौंतेया, हे कुंती पुत्रा, तू जे कर्म करतोस, जे काही आपण कृती करतो, अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला जो काही व्यवसाय आहे, जे काही घरामध्ये कुटुंब, जी स्त्री जेवण बनवते, घरातली कामं आहेत, जे जे कर्म आपण करतो, जे खातोस, जे काही दिवसभरामध्ये आपण ग्रहण करतो, जे हवन करतोस, म्हणजे जे यज्ञामध्ये हवन म्हणून एक आहुती दिल्या जातात, जे दान देतोस, जे तप करतोस. तप म्हणजे काय, की असं जे तपाचरण असतं, नियमानुसार केलेलं जे विशिष्ट आचरण आहे, ते सर्व तू मला अर्पण कर, माझ्यासाठी कर, माझी सेवा म्हणून कर. मग तू आपण फक्त त्याच्यासाठी म्हणून ते केलं, नुसतं तप केलं, नुसतं हवन केलं, नुसतं दान दिलं, तर त्याने पुण्यप्राप्ती होईल. पण त्याने प्राप्त काय होणार, तर फक्त स्वर्ग लोकामध्ये काही काळ राहायला मिळणार आणि तिथून खाली परत यायचं. म्हणजे किती वाईट गोष्ट आहे. म्हणजे एकदा आपण ऐशो आरामात राहिल्यावर झोपडीत राहण्यासारखं झालं. मग काय फायदा आहे त्या स्वर्ग लोकातल्या ऐशो आरामाच्या, की पुन्हा फिरून आपल्याला या पृथ्वी लोकावर यावं लागणार आहे. आणि म्हणून सर्व काही त्यांना अर्पण कर, तू जे जे काही करतोस. पुढची स्लाइड. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम. आता हे सर्वाधिक महत्वाचं आहे. कारण आता आईला सर्व मुलं सारखीच असतात ना. एखादा खोडकर आहे, एखादा वाईट आहे, एखादा दुरात्मा आहे, पण आईसाठी काय, तर त्याच्या खोड्याच आहेत त्या. ती प्रेमानेच बघते, उलट अधिक लक्ष देते. म्हणजे याचा अर्थ भक्त बनायचं नाही असं नाहीये, पण कुठलीही व्यक्ती, कोणीही जीवात्मा, समोहम, ते सर्वांसाठी समान आहेत. सर्व भूतेषु, सर्व भूतांसाठी, सर्व प्राणी मात कोणाचाही द्वेष करत नाही आणि कोणीही प्रिय नाही. मग आपण म्हणा, मग मी भक्ती का करू, मग मी वाईट खोड्या करतो ना. पण तसं नाहीये, ह्याला अचिंत्य भेदाभेद म्हणतात. की ते भक्त वत्सल आहे, तुम्ही एक पाऊल टाकलं, ते 1000 पावलांनी धावत येतील. तुम्ही ज्या भावाने त्यांना पाहाल, त्या भावाने ते अनेक पटीने तुम्हाला अर्पण करेल. इतके ते आसुसलेले आहेत, इतके व्याकुळ आहे. भक्त वत्सल म्हटलं जातं त्यांना. ते भक्तासाठी काही करायला तयार होतात. आता किती हे विरुद्धाभास आहे, की एकदा म्हणतात समान आहे आणि एकदा म्हणतात मी काही करेन भक्तासाठी. तर ह्याला अचिंत्य भेदाभेद असं म्हटलं जातं. मला सर्वांविषयी समभाव आहे, परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. म्हणजे बघा, तुम्ही ज्या भावनेने त्यांना पाहता, त्या भावनेने ते तुम्हाला पाहतात. पुढची स्लाइड. अपि चेत् सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा. अत्यंत दुराचारी मनुष्य जरी असला आणि तो भक्तिमय सेवा करत असेल, तर त्याला साधू, साधू म्हणजे सहा धू, ज्याने सहाही विकार धुवून टाकलेत, ज्याने सहा अशुद्धी दूर केल्यात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या अशुद्धी आहेत. जेव्हा भगवंतांची भक्ती करतो तेव्हा आपण शुद्ध होत जातो. हे विकार नाहीसे व्हायला लागतात आणि मग आपण कसे बनतो, विशुद्ध तम भक्त. आणि म्हणून अशी कुठलीही व्यक्ती आहे की जी भगवंतांची भक्ती करायला प्रवृत्त होते, मग ती कितीही वाईट असली, बाल्या कोयाचं उदाहरण आहे, किंवा जगाई मधाई आहेत, की जगाई मधाई होते ते चैतन्य तेव्हा नित्यानंद प्रभूंनी त्यांना समजावलं की ते खूप वाईट होते, लोकांना त्रास द्यायचे. तर ते त्यांना मारायला गेले, डोक्यावर बाटली घेऊन त्यांना मारायचा प्रयत्न केला. मग मध्ये चैतन्य महाप्रभू धावत आले, त्यांना थांबवलं नित्यानंद प्रभूंनी, की काय करताय तुम्ही, तुम्ही तर करुणेचे सागर आहात, थांबा. मग अशा वेळी मग ते जगाई मधाई नाही लक्षात आलं आणि त्यांचीही ही अत्यंत ते वाईट प्रवृत्तीचे लोक सुद्धा भगवंतांच्या नामसंकीर्तनामुळे या भगवंतांच्या या परम मार्गावरती ते परतलेले आहेत. आणि असं वाल्याकोयांचंही उदाहरण आपल्याला माहितीये, की ते वाटमारी करायचे, सर्व लोकांना ते रस्त्यातून जाताना लुबाडायचे. पण जेव्हा त्यांनी नामस्मरण करायला सुरुवात केली, तेव्हा ते वाल्मिकी ऋषी बनले. म्हणून त्याला साधूच समजलं पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो. पुढची स्लाइड माताजी. क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांती निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यती. तो अशी जी वाईट व्यक्ती आहे ती लवकरच धर्मात्मा बनते. नामाचं बघा कसं आहे, तुम्ही नकळत जरी घेतलं नाम त्यांचं, तरी ते आपला प्रभाव दाखवतं. आता उदाहरणार्थ तुम्ही अमृत ठेवलंय एका ग्लासात आणि तुम्ही ते प्यालात, जर तुम्हाला माहिती नाही की ते अमृत आहे, पण अमृत आपला प्रभाव दाखवणारच आहे, ते तुम्हाला अमर बनवणारच आहे. तुम्ही नकळत का पिलेलं असे ना, तुम्ही नकळत जरी नाव घेतलं त्यांचं. आपल्याला अजामयाचं उदाहरण माहिती आहे, अजामयाचं नाव त्यांनी आपल्या मुलाचं नाव घेतलं, पण तरी विष्णुदूत धावत आले त्या अजामयाला नेण्यासाठी. हे विचार करा, नाव तुम्ही नकळत जरी घेतलं तर ते इतका प्रभाव दाखवतं, मग जर तुम्ही जाणून बुजून घेतलं तर किती प्रभाव दाखवेल. काय त्याची महती तुम्ही वर्णनही आपण शब्दात करू शकत नाही. म्हणून अशी दुष्टात्मा व्यक्ती पण सदाचारी होते, तिला शाश्वत
टिकणारी शांती प्राप्त होते. हे कौंतेया निर्भय हो, कुठलीही भीती बाळगू नको आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीच विनाश होत नाही. स्लाइड पुढची. बघा असं का म्हटलंय की तू घोषणा कर, ते का नाही करत? कारण भक्त जेव्हा म्हणतो एखादी गोष्ट, तेव्हा त्याच्यासाठी ते काहीही करायला तयार होतात. हे भक्तांनी सांगितलेलं म्हणजे दगडावरची रेघ आहे. एक वेळ त्यांचं वाक्य ते बदलतील. आपल्याला रथांग पाणी भगवंतांना म्हणतात. जेव्हा भीष्म पितामह जेव्हा युद्धावेळी जेव्हा अर्जुनावर चालून आले, तेव्हा त्यांना वाटलं अरे आपल्या भक्ताला त्रास होणार आहे, भक्ताला आता काही होऊ शकते इजा. तर ते रथाचं चाक घेऊन भीष्मावर धावून गेले. तर अर्जुनाने थांबवलं, हो काय करताय प्रभू, थांबा. तुम्ही काय म्हणजे तुम्ही तर म्हणालात मी युद्धात भाग घेणार नाही, शस्त्र हातात घेणार नाही, आणि तुम्ही तर चाक उचललं धावत सुटलाय. तर ते त्यांना थांबवलं तिथे. पण म्हणजे बघा त्यांनी आपल्या तोंडात की मी भाग घेणार नाही युद्धात, हातात मी शस्त्र घेणार नाही, पण भक्तासाठी त्यांनी ते ब्रीदवाक्य पण बाजूला ठेवलं. पण म्हणून ते म्हणतात की तू बोल, हे तू तोंडातून सांग. मग तुझ्या तोंडातून बाहेर पडलेलं वाक्य ते काळ्या दगडावरची रेख आहे, ते कधीही बदलणार नाही. म्हणून हे पार्था, जे माझा आश्रय घेतात, मग ते नीच कुळातील स्त्री वैश्य शूद्र असले तरी ते परमगती प्राप्त करू शकतात. हे का सांगितलंय? परमगती, सर्वश्रेष्ठ गती, इथे कोणाचाही भेदभाव नाहीये, कोणीही व्यक्ती. मग ती काही, कारण वेद जे आहेत त्याच्यावरती बरेच नियम आहेत, काही शास्त्रामध्ये नियम आहे की काही व्यक्ती करू शकतात, काही करू शकत नाही. पण भगवद्गीता ही अशी आहे की ज्याचा अभ्यास कोणीही करू शकतं, आणि म्हणून मग ते परमगती कोणीही प्राप्त करून घेऊ शकतं. पुढची स्लाइड. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त्वैवम आत्मानं मत्परायणः. आपले मन म्हणून काय कर, तुझं जे मन आहे, मन काय करत असतं? सतत विचार करत असतं, सतत मनन करत असतं, सतत विचारात गुंतलेलं असतं, भूतकाळात धावत असतं, भविष्यकाळात धावत असतं, कधीच वर्तमान काळात नसतं. आणि म्हणून हे जे मन आहे ते माझं चिंतन करण्यामध्ये युक्त कर. मनामध्ये माझा विचार येऊ दे, माझ्याबद्दल विचार करत राहा. बघा जी गोष्ट आपल्याला महत्वाची असते आपण तिचाच विचार करतो, तिच्यासाठीच सर्व काही करतो. म्हणून जर भगवंतांचं महात्म्य जोपर्यंत कळणार नाही, जोपर्यंत भगवद्गीतेचा अभ्यास करणार नाही, तोपर्यंत महात्म्य कळल्याशिवाय, जेव्हा माहिती होतं की सर्व काही भगवान आहे, किंवा आपला जन्म म्हणजे आपलं एक खंडित एक एक म्हणजे फक्त खंडित आपलं हे अस्तित्व आहे, पण आपलं अस्तित्व अनेक जन्मापासून चालत आलेलं आहे. आणि आपले खरे पिता जे आहेत ते भगवान आहेत. आणि जेव्हा हे आपलं औषध, आता एखादी मुलगी आहे, तिला जर माहेरी आहे, तिचं किती प्रेम असतं आपल्या माहेरी. आपलं माहेर ते आहे, आपलं खरं धाम ते आहे. आणि आपण जिथे आलो तो या संसार म्हणजे आपलं सासर आहे त्या मुलीचं. आणि आपण इथे अडकून गेलोय, आपण आपल्या माहेराला विसरून गेलोय. आणि म्हणूनच इथे त्यांनी म्हटलंय की माझं सदैव माझं, ज्यांचं आपण चिंतन करतो त्याच्याशी आपण जोडलेले राहतो, ज्याचा भाव आपल्या मनामध्ये असतो, तर आपोआपच आपण त्यांच्याशी कनेक्टेड राहतो. स्टे कनेक्टेड. माझा भक्त हो, भक्त हो म्हणजे माझं भजन कर, 9 पद्धतीने तुला जे आवडेल ते माझ्याबद्दल श्रवण कर, माझं कीर्तन कर, माझी आठवण स्मरण कर, पाद संवाहन कर, वंदन कर, अर्चन कर. माझा सख्य तर तू आहेच. दास्य आणि आत्मनिवेदन, मला शरण ये तन मन धनाने. तर हे म्हण माझे सदैव माझा भक्त हो, मला नमस्कार कर. नमन करणं म्हणजे मन नाहीसं करणं. खरं तर आपण नमस्कार करतो, दोन्ही हात जोडतो, आपलं डोकं तुकवतो, तेव्हा आपला अहंकार आपण नाहीसा करतो, आपलं मन नाहीसं करतो, आणि हृदयाशी आपले हात आणले जातात, आणि आदरापोटी आपण खाली झुकतो. तर मला नमस्कार कर आणि माझं पूजन कर. विविध उपचाराद्वारे पूजन सांगितलेले आहे. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने, बघा रममाण हा शब्द किती महत्वाचा आहे. आपल्याला कशी आपली सिरियल आपली कशी रममाण, आपल्याला लक्षात येते 1 तास कधी गेला, आपण लावतो आणि 1 तास संपल्यानंतर उद्या काय होणार आहे. आपल्याला आपण इतकं रममाण होऊन जातो, आपलं मन इतकं त्याच्यामधून इतकं रमून जातं. तसं भगवंतांच्या सेवेमध्ये, भगवंतांच्या ज्ञानामध्ये मन रमून जायला लागतं. ते खेचून घेतात आपल्याला. आणि मग रममाण झालेले तू निश्चित, कुठलीही संदेह नाही, कुठलीही त्याच्यावर तुम्ही कोणी प्रश्न निर्माण करू शकत नाही, किंवा कुठलाही त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे त्याच्या संशयाला जागाच नाहीये, की तू निश्चित मला प्राप्त होशील. पुढची स्लाइड माताजी. त्या संपूर्ण अध्यायामध्ये का महत्वाचं आहे, भक्तीबद्दल सांगितलंय, काय केलं पाहिजे. कारण नुसतं ज्ञान होऊन भागत नाही, आपल्याला काय करणं आवश्यक आहे, त्यासाठी हा अध्याय खूप महत्वाचा आहे. म्हणून राजविद्या राजगुह्य योग आहे हा अध्याय. तर आपला आजचा अध्याय झालेला आहे. तर मी कोणाला प्रश्न आहेत का काही? हरे कृष्ण. हो माताजी. हा विचारा.
माझा प्रश्न की मायेचं स्वरूप काय आहे म्हणून. नाही, मला ऐकून आलं, परत परत विचारा. मायेचं स्वरूप काय आहे.